नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अग्गबाई सासूबाई या मालिकेपासून आडवयाची जोडी मध्यवर्ती भूमिकेत अगदी दिसायला लागली आपल्याला. त्याआधी असं व्हायचं नाही. आसावरी कुलकर्णी आणि अभिजित राजे या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्या दोघांना या मालिकेनं काय दिलं, काम करताना त्यांना एकमेकांकडून काय शिकायला मिळालं, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत, भरपूर गप्पा मारणार आहोत. चला तर मग त्या दोघांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब जोडी तुझी माझी. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला दोघांना आम्ही एकत्र बघत आलेलो आहोत आणि तुम्ही दोघंही जण खूप म्हणजे खूपच आवडता आम्हाला आणि इंडिव्हिज्युअली तुम्ही दिल के करीबवर येऊन गेलेला आहात आणि तुम्हाला आमची प्रथा माहिती आहे की तुमचं स्वागत गिफ्ट्स देऊन करू, पण ह्या वेळेला मी काही प्रश्न विचारणार आहे, पण ते गिफ्टसाठीच असणार आहे. हो का? आय होप खूप चांगली उत्तर देऊन चांगलं गिफ्ट घे तुझ्याकडनं. तुला गंमत सांगू का? तू चांगलं किंवा म्हणजे जसं उत्तर दिलं तरी गिफ्ट तर मिळणारच आहे. त्याला काय ऑप्शन नाहीये. अच्छा, आमचं कॉम्पिटिशन नाहीये गिफ्ट साठी. काय? ती नक्की गिरीश जिंकेल. बरं, सॉरी, माझा घसा एकदम गेलाय, जरा सर्दी खोकला ताप चालूच आहे मला, सो एक्सक्यूज मी. असं वाटत नाही पण तुझ्याकडे तू तेवढी चार्मिंग दिसतीयस. हा पण प्रत्येक मुलाखतीतला पहिला भाग आहे का? काय काय नाही, साफ गेलाय म्हणजे मला आज करता येईल का नाही मुलाखत इथपासून सुरुवात होती. आम्हाला कळतं तू काय. प्रसाद शिवरकर म्हणून वास्तुविशारद आहेत. विवाह प्रसाद आणि वास्तुप्रसाद अशा दोन त्यांच्या संस्था आहेत आणि मंगलमय देवयंत्र तुमच्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. अरे वा वा, खूप छान, खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. हे तुम्ही दोघं जण देवारामध्ये ठेवू शकता किंवा देवाराच्या आजूबाजूला कुठेही लावून ठेवू शकता भिंतीवर. व्हेरी नाईस. थँक्यू. फार सुंदर गिफ्ट आहे. थँक्यू. हे बाजूला देऊया आपण. तुम्हाला दोघांनाही वाचन करायला खूप आवडतं, तेव्हा प्रश्न असा आहे की तुम्ही सध्या काय वाचताय आणि आत्तापर्यंत वाचलेलं सगळ्यात दिल के करीब पुस्तक कोणतं? मला एकदा काही वर्षांपूर्वी असा प्रश्न विचारला होता, तेव्हा खूप बिझी होतो मी. त्यामुळे तुम्ही सध्या काय वाचताय आणि काय लिहिताय, तर म्हटलं सध्या चेक लिहितो आणि पासबुक वाचतोय. गमतीचा भाग. पण वाचतो मी, काही वेगवेगळं वाचतो. आत्ता मी एक श्रीकांत सिंदकरांचं पुस्तक वाचलं आणि आत्ता मी वाचायला घेतलं ते महाभारत घेतलं, मंगेश पाडगावकरांनी ट्रान्सलेट केलेलं. अरे वा वा वा. हा, ते फारच गमतीशीर आहे. हा, कमला सत्यनारायण नावाच्या एक लेखिकांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, कथारूप महाभारत, आणि त्याचं मंगेश पाडगावकरांनी केलेलं भाषण. माय गॉड. आणि छान आहे. पोएटिकच लिहिलंय का? हा, नाही, ते त्यांनी असं खूप गोष्टीसारखं लिहिलंय. अरे वा वा वा, मस्त आहे. बघ, एक पुस्तक कुठलं वाचायचं हे गिरीशमुळे मला आता दोन कळलं. खंडात आहे महाभारत, पण मजा येते म्हणजे वाचायला. म्हणजे महाभारतातला जो सगळा तो असा हा आहे ना, म्हणजे जरा असा पण आहे तो, त्यातनं त्यांनी बराचसा घालवला. आपल्याला ते बरं वाटतं, गोष्ट ऐकल्यासारखं. ते सध्या वाचतो. त्याच्या मागोमाग युगांत वाचणार आहे, पण मग युगांत म्हणजे डायरेक्ट व्यासपर्व वाचून झालं माझं आणि मग क्युरिओसिटी वाढली माझी, म्हणून मग मी ते हे घेतलं. आता याच्यानंतर युगांत घेईन वाचन. मी ना अशी खूप रिव्हिजिट करते काही पुस्तकं वाचन चालू असताना. मी आत्ता एक इंग्लिश पुस्तक वाचलं, नॉरा रॉबर्ट्स नावाच्या लेखिकेचं, जे मी पाठचं वाचल्यावरती मला इट्स अबाउट डॉग ट्रेनिंग, आणि म्हणून मला इमिजिएटली मला इंटरेस्ट त्या पुस्तकाबद्दल वाटला की एक अशी मुलगी आहे, इट्स अ थ्रिलर ओनली, जी फक्त त्या डॉग ट्रेनिंग सांगते. कारण नॉरा रॉबर्ट्सच्या लेखिकेचं काय, तिनं बॅकग्राऊंड फार अप्रतिम रिसर्च करते आणि म्हणून मला तिची पुस्तकं काही वाचायला आवडतात. तर ह्याच्यामध्ये ही जी हिरोईन आहे ती SNR म्हणजे रेस्क्यू अँड सर्च युनिट चालवते विथ 3 लॅब्राडॉर्स. अँड आय हॅव अ लॅब, त्यामुळे मला ते इतकं आवडलं की ती सनी. सो ते कसं ती त्यांना म्हणजे ती माउंटेनमध्ये राहत असते, तर ट्रेलिंगसाठी गेलेलं कोणी हरवलं असेल तर त्याच्यात तिने फार छान रीतीने व्हॉट इज अ स्मेल कोन, म्हणजे
हे जे डॉग्स आणि आपल्यापेक्षा त्यांची तीक्ष्ण कशी आहे स्मेल करायची ह्याचं सायन्स खूप छान मांडलंय त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी तुम्ही डॉग्सना कसं ट्रेन करायचं असतं, कारण लॅब्राडॉर्स आर रिट्रीवर्स, म्हणजे ते कुठलीही गोष्ट रिट्रीव्ह करणं हे त्यांचा नेचर आहे. आणि त्या सगळ्यावरती ते पुस्तक असल्यामुळे ते मी खूप एन्जॉय केलं. आणि केक तिचंच वाचलं आयडेंटिटी म्हणून. इट्स अबाउट स्टीलिंग समबडीज आयडेंटिटी आणि अगेन थ्रिलर होतं ते पण. तर ते त्याच्यात पण खूप कम्प्युटर रिसर्च आणि किती गोष्टी आपण लक्ष दिल्या पाहिजेत सही करताना किंवा पटकन कम्प्युटरवरती नेटवरती सर्च करताना. तर त्यावरचं ते पुस्तक आहे. सध्या गरजेचं आहे फार. हो. आणि एक मी आता हे 2 वाचून झाले. मी जी रिव्हिजिट करते ते एक माझं ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी एक अतिशय आवडतं पुस्तक आहे. आणि ते ना मी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून वाचते. योगी कथामृत मराठीमध्ये आणि ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी. सो आत्ता सध्या ते माझं रिव्हिजिटिंग चाललंय आणि त्याच्यातला माझा 3रा चॅप्टर वाचतेय मी. आणि मला प्रत्येक वेळेला त्याच्यात काहीतरी नेहमी नवीन सापडतं. अशी माझी 2-3 पुस्तकं आहेत जी मी मधून पुन्हा पुन्हा वाचते. जसं जर्नी ऑफ सोल अँड डेस्टिनी ऑफ सोल ही 2 अजून एक पुस्तकं आहेत जी मला कधी असं वाटलं ना तर यू जस्ट पिक इट अप अँड यू स्टार्ट रीडिंग इट. मला खूप रिव्हिजिट करायला आवडतात पुस्तकं. मला ह्याचा जरा रेफरन्स देशील आता, जर्नी ऑफ द सोलचा? प्लीज. अगदी दे. डॉक्टर मायकेल न्यूटन म्हणून आहेत, जे सायकियाट्रिस्ट होते स्वतः, आणि त्यांनी 15 वर्षाच्या रिसर्च नंतर हे लिहिलेलं पुस्तक आहे. आणि माझ्या हातात ते तेव्हा आलं जेव्हा माझी आई गेली होती. मी इतक्या काय म्हणूया आपण, खूप जरी तुम्ही कितीही प्रिपेअर्ड असलात तरी तुमच्या आयुष्यातले काही आई वडिलांचं जाणं स्पेशली असं असतं की ते खूप ती पोकळी भरून येऊच शकत नाही कधी. आणि तेव्हा माझ्या हातात हे पुस्तक आलं आणि मला असं वाटतं कदाचित आईनीच कुठून तरी ते केलं असावं की आय शुड बी रिडिंग दॅट बुक. आणि मला फारच अप्रतिम पुस्तक आहे, नक्की वाच तू. डॉक्टर मायकेल न्यूटनचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी त्यांनी डेस्टिनी ऑफ सोल लिहिलं. सो दोन्ही एक 15 वर्षाचा रिसर्च आणि एक 10 वर्षाचा रिसर्च अशा यांनी आलेली ही पुस्तकं आहेत दोन. निलिमा अमित आमची दिल के करीब मैत्रीण आहे, तुमची डायहार्ड फॅन आहे. बापरे. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. खूप छान एक पुस्तक. आयुष्य अनेक प्रवास करेक्ट आहे. खूप भूमिका केल्या घरात एक आयुष्यात. थँक्यू सो मच निलिमा मॅडम. थँक्यू सो मच. आणि रोहन प्रकाशने तुझ्यासाठी पाठवलंय रामाच्या पावलांवर पाऊल. अरे वा. विक्रांत पांडे, निलेश कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे आणि सुचिता फडके यांनी अनुवादन केलेलं आहे. अरे वा वा वा. मला नावच फार इंटरेस्टिंग वाटतंय त्याचं. सो रामायणातल्या प्रत्येक स्थानाला भेट देत केलेला प्रयत्न. वा. त्या प्रवासात त्यांना काय काय अनुभव वा वा आले वा. त्याच्यात. खूप छान. थँक्यू सो मच फॉर दिस बुक. मला खूप आवडेल. अशोकलाही खूप वाचायला आवडेल पुस्तक. थँक्यू. अगं काय माहिती, तू काय सांता क्लॉज असल्यासारखी गिफ्ट्सच देतेस नुसते आम्ही आल्यापासून. तू सांता क्लॉज झालेली आहेस की काय? कुठे कोणाकडनं काहीतरी असतं. केवढ्या त्या गिफ्ट्स. नाही खरंच म्हणजे दिल के करीबला सुरुवातीला असं काही नव्हतं, पण त्यानंतर लोकांचं प्रेम इतकं वाढलं की आता गिफ्ट जरा थांबवा. कापडाचं काहीतरी तुम्ही मागच्या वेळी तुमचं ते होतं ते कोणतरी कापडाचं ते टेबल स्प्रेड का काय. हो तसं पण खूप येतं. सो नाईस. एनजीओज खूप आहेत. व्हेरी नाईस. एनजीओज आहेत. ताई, ही 2 आत्ताची गिफ्ट्स आहेत ना, त्यासाठीचा प्रश्न असा आहे की कार्यक्रम आहे ना नंतर. सगळ्यात टापटीप राहायला कोणाला आवडतं दोघांपैकी? मला आवडतच म्हणजे मलाही आवडतं. हो आहे म्हणजे टापटीप असतं. मला थोडासा ओसीडीच आहे. मला पण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहेच. हो हो. मी घरात आलो कितीही वेळ बाहेर असलो घरात आलो की पहिले मी पसारा बघतो आणि बायको चिडते, अरे आत्ता आलाय जरा बस. पण ते आहे मला क्लास आहे. मला आता म्हणजे कलर कोऑर्डिनेटेड वगैरे असतं माझं. म्हणजे हा, हळदीच्या डब्याचं झाकण पिवळंच असतं, तिखटाच्या डब्याचं झाकण लालच असतं, गोडा मसाल्याच्या डब्याचं झाकण ब्राऊनच असतं. सो असं म्हणजे कलर कोऑर्डिनेटेड असतं. आणखी माझं कपाट असं तू उघडलंस तर कधीही आत्ता नीट लावलंय असंच दिसेल. म्हणजे आय डोंट नो, मला ते कदाचित काय आहे ना, माझ्या मुलाला लहानपणी त्याला अस्थमा होता, चाइल्ड अस्थमा. आणि तेव्हा काय व्हायचं की
आम्ही राहायचो तिकडे जरा जवळ रोड होता, तर ते ऑटो एमिशनची धूळ पण यायची आणि त्याला स्मोक आणि डस्टची अलर्जी होती, तर त्याचे प्रत्येक खेळणं ते गरम पाण्यातनं काढणं, म्हणजे मला नोकरांवरती पण मग विश्वास नसायचा. मीच सगळं घर साफ करायचे. आधी कार्पेट होतं, मग ते काढून टाकलं त्याच्यामुळे, तर ते एव्हरी डे डस्ट करणं, तर अशी ती जी सवय लागली ती मला वाटतं ते आता इथे असं ते बसूनच गेलंय. मला ते चैनच पडत नाही. पण म्हणजे ही गोष्ट चांगली तर आहेच, पण त्यासाठी बाकीच्यांना थोडी इरिटेटिंग आहे. कारण अशोकला खूप टापटीप असलेलं आवडतं, पण ते दुसऱ्याने केलेलं, स्वतः नाही अजिबात. तर ही ना तुझ्यासाठी एक रांगोळी आहे. अरे वा, या ब्रँडचं नाव सुद्धा रंगोलीच आहे. किती छान, हा. मस्त आहे ग. ऍक्च्युअली अरे वा 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 वा, खूपच सुंदर रंग, भरलेले रंग पण खूप छान आहेत. थँक्यू सो मच. मी आता जरा रिनोव्हेशन, देशपांडे प्रीतम देशपांडे, थँक्यू सो मच. मी रिनोव्हेशन करायचं काढलंय घराला. जेव्हा जाईन तेव्हा तुमची रांगोळी पहिली ठेवेन मी आणि मग आज जाईन. खूप छान, खूप छान गिफ्ट आहे. आणि मला स्वतःला प्रचंड आवडतात रांगोळ्या. दर दिवाळीला मला काढता येत नसली तरी मी ठिपक्यांची रांगोळी काढतेच. व्हेरी आणि नाईस. ठाण्याला त्यांचा आउटलेट आहे. हो का? सो तिथे म्हणजे सगळ्या साईजेसच्या रांगोळ्या, सगळ्या डिझाईन्सच्या रांगोळ्या तुला बघायला मिळतील. अरे वा, छान छान. कधी आले ठाण्याला तर नक्की भेट देईन तुमच्या दुकानाला. थँक्यू. डॉक्टर, आणि गेल्या वेळेला काय बीपी अपडेटच आहे की काय? अरे अरे काय सुंदर वा, आहे. तोरण. प्रीती शहा म्हणून आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, आणि ती एक NGO चालवते, उलुक द आउल फाउंडेशन, हो. आणि तुमच्या घरासाठी एक तोरण पाठवलं. अरे वा, किती सुंदर आहे. मस्त आहे. व्हेरी नाईस. हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्याचं बनवतात. हो. आणि प्रीती सुद्धा तुमची डाय हार्ड अरे फॅन. वा. सो तिने आवर्जून सांगितलंय माझं गिफ्ट डॉक्टरांना. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. अजून आता काही गिफ्ट तुझ्या राहिले आहेत का? आहेत प्रश्न सुद्धा खूप, गिफ्ट सुद्धा खूप आहेत. नाही नाही, खूप गिफ्ट दिल्यास. थँक्यू सो मच फॉर दॅट. सो या गिफ्टसाठीचा प्रश्न असा आहे की फिटनेसच्या बाबतीत कोण जास्त अवेअर आहे दोघांपैकी? मला वाटतं दोघंही होतो मी या बाबतीत, पण एकाच वेळी अतिशय म्हणालो. हो. मी आणि मी गिरीशला बघितलं, इज ऑल्सो व्हेरी व्हेरी अवेअर अबाउट फिटनेस. खाणं पिणं किंवा मला वाटतं तू वॉक एक्सरसाइज पण करतच असतोस ना? एक्सरसाइज करतो. घरी पण मी जिमवाला नाही, पण तुझ्या समोर बोलायचं बरोबर नाही. मी धराधर आहे, मी पळवलकर नाहीये. नाही, पण खरंच मी जे जिमचं वेड मला लागलं, यू वोंट बिलीव्ह, त्याची एक गोष्ट आहे. सुप्रिया पिळगावकर, माझी जीवलग मैत्रीण, माय सोल सिस्टर, तिने जिम तळवळकरची मेंबरशिप घेतली होती आणि तिला जायचं नव्हतं. ती मला वाटलं मी जाईन, तिने माझ्या नावावर केली. त्यानंतर मी 10 वर्ष तळवळकरला जात होते. सो तिथून जे जिमचं वेड लागलं, मग नंतर रनिंगचं वेड लागलं. सो आय एम थँकफुल टू तळवळकर्स की फिटनेसचं वेड लागण्याबद्दल. पण येस, मी तर आहेच, म्हणजे यू कॅन से फिटनेस फ्रीक आहे. म्हण मी नाही मी आता सध्या मी 6 किलोमीटर चालते रोज, आणि आत्ता मी 62 मिनिटात 6 किलोमीटर पर्यंत आली आहे. म्हणजे मध्ये थोडा जास्त वेळ लागत होता, ते मला अजून थोडंसं कमी करायचं, म्हणजे स्पीड वाढवायचं. पण मी जर ते नाही चालले ना, तर मला खूप असं वाटतं, काय न जेवल्यासारखं वाटतं काहीतरी. ते इतकं आता त्याची सवय झाली. आणि त्या आधीच्या आणि नंतरच्या काय म्हणूया आपण एक्सरसाइजेसची पण, कारण एवढं चालल्यानंतर तुम्हाला स्ट्रेचेस करावेच लागतात, विच इज नेसेसरी. आणि तुम्हाला दोघांना जर का जमलं तर 180 डिग्रीज मेथड म्हणून माझ्या लेखाने नवीन एक स्टुडिओ चालू केला आहे. अरे वा. जिम सुद्धा आहे, ते फिटनेस सुद्धा, तुमच्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष दिलं जातं, प्लस तुमच्या मेंटल हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. एक्सलंट. सायकॅट्रिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत त्यांच्या इथे. कुठे आहे ते? बँड्रा पाली हिल. अरे वा वा, मस्त. ऍटलीस्ट निदान जाऊन एकदा मला भेटायला आवडेल खूप. त्याला खूप आवडेल. नाईस नाईस. आणि पुढची जनरेशन पण परत इकडे तुमची आलेली आहे. व्हेरी नाईस, किती छान. या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स, आणि साताऱ्यातली ही आपली मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आयुर्वेदाचे डॉक्टर. येस. तुम्ही ओळखता? नाही, म्हणजे हर्ब्स म्हटल्यानंतर नाही, मला वाटलं तुम्ही ओळखता की काय. नाही. काय नाव ही म्हणा? उटणी आहे, निसर्ग हर्ब, डॉक्टर आरती सोमण तिचं नाव. सोमण. साताऱ्याची आहे. आणि कुठनं मी वापरतो, त्यामुळे
आवडलंय गिफ्ट. आणि हे फेससाठी वेगळं आणि बॉडीसाठी वेगळं. काय फरक नसतो खरं तर. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर. हा म्हणजे आजकाल काय म्हणजे डाव्या कानाचं वेगळं उजव्या कानाचं वेगळं पण असं आजकाल स्पेशलायझेशन एवढं वाढलंय. बॉडी ऑइल आहे, ओके छान पण थँक्यू. हिचे प्रॉडक्ट्स अप्रतिम असतात. मी हिची औषधं सुद्धा वापरते. मी वापरतो म्हणजे मी शेव केल्यानंतर मी आफ्टर शेव वापरत नाही. मी डेटॉल वापरतो आणि त्यानंतर मी ऑइलनी मसाज करतो. त्यामुळे दोन्ही माझ्या मनातल्या गोष्टी आल्या. थँक्यू. नीम काय टूथपेस्ट. टूथपेस्ट ओके ओके थँक्यू. आणि हर्बल सोप आहे. गुड. परत एकदा मला आठवण करून दिली. मी डिग्री घेतली आहे त्यातली. पण मी ना आता त्यांच्या नर्तना नावाच्या टॅबलेट्स आणि नर्तना नावाचं ऑइल वापरते, जे माझ्या ऑस्टिओ आर्थरायटिससाठी अप्रतिम आहे. हो गुड यू टोल्ड मी. हा म्हणजे मला नर्तना नर्तना नक्की नावाचं मागवेन. ऑइल सुद्धा आहे. मॅजिक आहे हो, मॅजिक. हो ॲब्सोल्युटली. आणि याच्यामध्ये ते क्लेम करतात की हेवी मेटल्स नाही वापरले. म्हणजे टॅबलेट्स पण आणि ऑइल पण दोन्ही एकत्रित वापरतेस तू. ताई, आणि हे तुझ्यासाठी आहे डॉक्टर संदीपा. म्हणजे हिला आपण सांता क्लॉजच म्हटलं पाहिजे नाही का? याचं संपतच नाही तिच्या गिफ्ट. टोपी नसलेला सांता क्लॉज. सॅन्टा क्लॉज बिचारा स्वतः देतो ना, हे मला म्हणजे काही. आमच्यासाठी तूच आहेस. हो तुझ्याकडनं येतंय ना आम्हाला. तुझ्यामुळेच येते. सो डॉक्टर संदीपा पाटील त्या स्वतः सायंटिस्ट आहेत आणि शिया बटर आणि बनाना एक्स्ट्रॅक्ट त्यातून एक असं युनिक कॉम्बिनेशन त्यांनी केलंय. वेदवी नॅचरल्स वाव हे हा त्यांचा ब्रँड आहे. Amazing. शॅम्पू आणि कंडिशनर आहे त्याचं. अमेझिंग. कारण मला आठवतंय जोपर्यंत माझ्या आईच्या हातात माझे केस होते तोपर्यंत ते फारच अप्रतिम होते. आणि आता अजूनही 63व्या वर्षी एवढे राहिलेत. ह्याचं कारणही तेव्हा जे शिक्केकाई नारळाचं दूध आणि सगळं करून केलेलं होतं. सो तशाच टाईपचं हे मला वाटतं. आणि थँक्यू सो मच. शिया बटर तर म्हणजे नक्कीच ग्रेट आहे. आणि व्हॉल्युमायझिंग शॅम्पू व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. तुमचं युट्यूब चॅनल आहे. सो तुम्ही उत्तम स्वयंपाक करताय, आम्हाला माहितीच आहे. तुम्ही तर शेफच होता. ते अभिनय केला मी. नाही पण अदरवाईज करता का तुम्ही स्वयंपाक घरी? पूर्ण स्वयंपाक नाही, पण मला आवडतं किचनमध्ये काय 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 करायला. पण माझे पारंपरिक सगळ्या मेथड्स नसतात. काहीतरी वेगळं करून बघायचं. म्हणजे खाली पॅनमध्ये मोनाको बिस्किट्स टाकायचे, त्याच्यावर अंड टाकायचं, असला पिझ्झा तयार करायचा. म्हणजे असले काहीतरी भन्नाट प्रकार मी करतो, जे मी खातो आणि माझी मुलगी खाते, बायकोला पण आवडतं मला. तुम्ही आता एकत्र किती वर्ष काम करत होता? 3 वर्ष ना. तीन. मग एकमेकांचे आवडते पदार्थ कोणते माहिती आहेत तुम्हाला? मला आवडते पदार्थ माहिती आहे. पण तो जे म्हणतोय तसं एकदा त्यांनी मला वाटतं पल्लवी जेव्हा बाईला गेली होती दुर्गाला घेऊन, अशी खूप केळी होती, त्याचा हलवा गिरीशने ते अति पिकली होती केळी. आणि मला विश्वास पडला हे खरंच तू केलास? मला हो मी करून आणलंय. पण तो केळ्याचा हलवा त्यांनी खरंच उत्तम केला होता. आय वॉज व्हेरी सरप्राईज. पण खूप छान केला हो. म्हणून बायको नव्हती तर म्हणून त्यांनी केळ्याचा हलवा बनवला होता. तो आम्ही सगळ्यांनी खाल्ला होता सेटवर घेऊन. घेऊन आला होता तो. आणि ताईचा पदार्थ कुठला आवडता? अगणित. म्हणजे आवडते तिचं मला माहित नाही, पण ती आणायची काहीही कितीही आणि बाप रे रेलचेल असायची आमची कंपनी. आणि ते तर म्हणजे कोविडमध्ये तर कसं झालं होतं की मग बाहेरचं काही नको, जेवणाचे सीन्स तर खूप असायचे. मग ही सांगायची की नाही जेवणाचे सीन्स आहेत मी घरून आणेन. आणि एकदा गंमत झाली होती. आम्ही अगबाई सुनबाईच्या वेळेला आपला पाणीपुरी खायचा सीन होता बघ. तर मोहनजी होते त्याच्यामध्ये. तर मोहनजींना असं करायचं होतं पाणीपुरी खाऊन त्यांना म्हणायचं होतं जरा फिकी झाली, कारण त्यांनी कमी तिखटाची केली असं त्यांच्या. त्यांनी खाली अरे वा फार मस्त आहे रिमाइंड केलं मोहनजी तुम्हाला फिकी झाली म्हणायचं. ते इतके हसायला लागले ते. असं आणि मी तिथे पण करायचो आम्ही खूप. एकदा मला बनवायची शॉर्ट मध्येच बनवायची ती काय. हा कारण ती अख्खी सिरियलच खाण्याची होती. आता तुला गंमत सांगते. आता परवा मी स्वरूपला होते तेव्हा एक असं अमेरिकेचं एक कपल आलं होतं आणि ते अगबाई सासूबाईचे प्रचंड फॅन्स होते. तर ते म्हणायचे तुम्हाला माहितीये का तुमची सिरियल बघितली की मला भूक लागायची कारण त्यात सारखं काहीतरी खाण्याविषयी असायचं ना.
तर तिने मला हे सीन पण सांगितला की रवी काका असे रुसून बसलेले असतात आणि अभिजित राजे फोनवर आसावरीला सांगतात की तू असं कर, मस्त वरण भात कर, त्याच्यावर छान तूप घाल, असं लिंबू पिळ आणि त्यांना जेवायला वाढ. आणि ते असं ती करते, सांगते बघा तुमच्यासाठी मी छान ऊन भात केलाय, गरम पिवळं धम्मक वरण आहे आणि छान अशी तुपाची धार आहे आणि त्याच्यावर अशी मी भाजी केली आहे फ्लॉवरची आणि तुम्हाला आवडते तशी भजी आहेत. तर त्यांना ते घरी यायला लागतात. तर तिने मला तो सीनही सांगितला. त्यानंतर ती म्हणाली मी वरण भात केला आणि म्हणे मी गरम गरम वरण भातावरती तूप घातलं आणि मी तो वरण भात तूप लिंबू वगैरे खाल्लं. सो असं खूप कनेक्टेड फूड आमचं सिरियलच होती. अभिजित राजे आणि आसावरीचं बेसिकली एकत्रित येणंच खाण्यामुळे होतं. त्याच्यामुळे त्या सिरियलला मजा यायची. एकदा एका महाशिवरात्रीला सेटवर गेल्यावर कळलं महाशिवरात्री, आणि नशीब मी काही सकाळी खाल्लं नव्हतं. म्हटलं उपास करायचा, तर तेजी म्हणत चल मी पण करते, करशील का तू? मग आम्ही सगळ्यांसाठी असं वरीचा भात केला, दाण्याची आमटी केली आणि बटाट्याची भाजी केली. कारण त्या बंगल्यात ते किचन जे होतं ना, ते फंक्शन प्रॉपर किचन होतं ते बंगल्याचं. इट वॉज इन सेट. त्यामुळे ते इतकं मस्त झालं करायला. मस्त उत्तर दिले तुम्ही दोघांनी आणि तुम्हाला मिळतोय टेस्ट फॉर लाईफचं हॅम्पर. सॅन्टा क्लॉज. थँक्यू. मीनल देशपांडे आणि मंदार देशपांडे यांचं टेस्ट फॉर लाईफ. मी यांची कणिक ऑलरेडी वापरतो. हा ना, मी पण वापरते, सगळं वापरते. मी पण तुमचे सगळे प्रॉडक्ट्स वापरते घरी. कणिक तर तुमचीच असते आमच्याकडे. इव्हन मला वाटतं तांदळाचं पीठ, बेसन, मला तुमचं बेसनही खूप आवडतं. पण आता आम्हाला मीरा रोडलाही मिळत नाही, ते आम्हाला द्यायची व्यवस्था करा. आपण उघडून हो बघूया ना. लोखंडवालात सुद्धा जरा मागवायला पाहिजे तुमचे. हे बघा, हे फार छान आहे. हे काय हो. लाडू मिक्स आहे. अरे वा, हे आंबोळे मिक्स दिलाय, फारच मस्त, फारच मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी दिलाय ग्लुटन फ्री आटा. मी त्याबद्दल जरा सांगते. ग्लुटन फ्री आटा. ग्लुटन फ्री आटा. काय ज्वारी आहे का? त्यांचा हॅम्पर बघून मी जास्त एक्साइटेड. बाजरीचा आटा आहे, व्हेरी नाईस. कारण मी सध्या ग्लुटन बंद केलंय. मी फक्त भाकरीच खातीये आणि आता जरा ह्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी छान वाटते खायला. हा, त्यामुळे मी चपाती बंद केली बाजरीची. सो एकदम फारच अमेझिंग. माहित नव्हते लाडू मिक्स माहित नव्हतं. छान आहेत पण ते करून बघा, मस्त आहे. सो याच्यामध्ये जो ग्लुटन फ्री आटा आहे ना, त्याच्यामध्ये 9 धान्य आहेत आणि व्हीट नाही, ऑफकोर्स ग्लुटन फ्री आहे. हो, ही पोळी जी आहे ती जास्ती काळ मऊ राहते. आणि तसं पण देशपांडे आटा जो आहे ना, म्हणजे विथ ग्लुटनचा आटा आहे, तो 2-2 दिवस छान मऊ राहतात. ग्लुटन फ्रीच्या आणखीन दिवस मऊ राहतात, ताज्या राहतात, छान राहतात आणि तुझ्यासाठी डाएटसाठी उत्तमच आहेत ह्या. आणि याची खासियत अशी आहे, आत्ता देशपांडेंनी त्यांच्या 200 रुपयाच्या खरेदीवर 15% डिस्काउंट ठेवलाय कुठल्याही आउटलेटमध्ये. आणि फक्त ही जी ऑफर आहे ती लिमिटेड आहे. तेव्हा लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये जो कुपन कोड दिलेला आहे त्यांनी, त्याचा लाभ घ्या. आणि त्यांचे नंबरसुद्धा दिलेत. प्लीज त्यांना फोन करा. आणखीन काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांना त्यांच्याशी संपर्क साधा. थँक्यू. थँक्यू. ओके बेटा. आता एक महिंद्राची पिकअप व्हॅन ती पण स्पॉन्सर करा आता. तू म्हणजे आम्हाला न्यायला हे सगळं. सो या गिफ्टसाठीचा प्रश्न असा आहे की ताई, तुझं युट्यूब चॅनल आहे, स्वयंपाक छान करतेस. एकदा मी त्या चॅनलवर याच्यावर रेसिपी केली. हो, मला पण करायची. आपलं ठरलेलंच. आपण आता आज अगदी कन्फर्म करून टाकू कधी करायचे ते. नक्की. सो मी कानोले बनवले. हा, आम्ही चवाचे कानोले बनवले ते. आणि ह्याच्या एक बिन लग्नाची गोष्ट म्हणून आम्ही जो सिनेमा केला होता त्याच्या प्रमोशनसाठी पण आपण काहीतरी बनवलं होतं. आणि एक जनरल पण केला होता. हा, गोळवणी केली होती मी, सीकेपी पद्धतीची गोळवणी, त्याच्यासाठी पण केलं होतं. असं आम्ही केले होते. आणि आहे म्हणजे तुला सांगते, तो प्रॉपर गोल पोळी बिळी लाटून दाखवली. सो आय वॉज क्वाईट इम्प्रेस विथ चपाती. त्याला असं एजला असं करतात. हा, कारण त्याचं ना ड्रॉइंग वगैरे उत्तम आहे ना. तर ती मुरड घालतो बघ आपण घालवलेला, ते माझ्यापेक्षा चांगली त्यांनी घातली होती मुरड. आय प्रांजळपणे कबूल करते. स्वभावाला नाही घालता आली. ते आपण पल्लवीला सांगूया. सो जर का डॉक्टरांसाठी एखादा पदार्थ डेडिकेट करायचा असेल, अरे बापरे, त्यांच्याकडे बघून त्यांच्या स्वभावाला साजेस, तर कुठला करशील? मोदक म्हणणारच की काय?
उकडीचा. नाही 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 तू बारीक झालायस तुला काय मी उकडीचा मोदक म्हणून मी तुझ्यासमोर जाडी ठेवली दिसते नाही पण मला असं आवडेल समथिंग. आता मी खटखट हा शब्द का वापरते कारण गिरीश ना बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आमची खटखट भाजी जी असते ती कशी असते त्याच्यामध्ये बऱ्याच भाज्यांचं मिश्रण असतं आणि मग ते खतखत आपण करतो. सो इट्स न्यूट्रिशियस ऑल्सो. तसं गिरीश उत्तम गातो, तसंच तो चांगलं लिहितोही चांगलं. अभिनेता तर तो उत्तम आहेच. त्याच्या वाचनामुळे त्याचं मराठी खूप चांगलं असल्यामुळे तो खूप छान शब्द सुचवू शकतो. शब्द संपत्ती त्याच्यापाशी खूप आहे. सो मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी तो अभिनयासोबत करतो. आय एम शुअर की त्याने उद्या दिग्दर्शन करायचं ठरवलं एखादं नाटक तेही तो उत्तम रीतीने करू शकेल. आणि अगबाई सासूबाईच्या वेळेला त्याचा एक टॅलेंट माझ्या फार उपयोगाचा पडला. तो म्हणजे तो कुठलेही वाहन अप्रतिम झालं होतं कारण मी इतक्या आयुष्यात इतक्या वर्षांनी मला त्या बाईकवर बसायचं होतं. बरं त्या आम्ही जे गाणं शूट केलं ते ड्रोन बिनवरनं सावंतवाडीला संबंध असं तो घाटातनं बिटातनं आणि मला इतकी वाट लागली होती म्हणतात मी कशी बसू कसं करू. हा मला तू काही काळजी करू नकोस मला मामांना तोंड दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी खूप मग ती बाईक एक डबल सीट सायकलवर मी सीन केला समोर बसून मी पुढे बसून. आणि तुला मी खरंच सांगते बिकॉज ही वॉज माय को ऍक्टर आणि तो त्यांनी तो सांभाळून घेतला. मला तो प्रचंड डिफिकल्ट. आणि बरं रात्री अंधारात कमी लाईट्स आणि त्याच्यामध्ये हो चांदिवली स्टुडिओमध्ये आम्ही तो डबल सीट सायकलवरनं केला होता. मग गाडी तो ऑब्विसली एकदा माझी चालवायची होती. रिक्षा चालवली मी प्रोमोला रिक्षा चालवली आणि काय 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 त्यांनी केलं. तर मी म्हणते असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. विसरतेस तू उंट उंटावर पण बसवलं तिला साडी घालून आणि तो किती भयानक वाटतो तो उंट उठतो तेव्हा आणि बसतो तेव्हा बाप रे. राजस्थानच्या त्या एपिसोडला जे आमचा लग्नानंतरचा संबंध सिक्वेन्स होता त्याला तर म्हणून म्हटलं गिरीशच्या ह्या सगळ्या कलागुणांचा मला खूप उपयोग झाला अगबाई सासूबाई करताना. आणि मग लंडन मध्ये BMW मध्ये पण तिला मी ड्राईव्ह करून तिला हो आणि तुला ते आठवतं का ते आपण तिकडेच काहीतरी व्हिंटेज कार्स केला होता त्याच्यात त्यांनी व्हिंटेज कार पण चालवली होती. अशा बऱ्याच व्हेकल्स मध्ये तिला मी आणि ती मी असल्यामुळे असं नाही जेन्युअनली सांगते मी खरं ह्याच्या तोंडाने सांगते. इट वॉज व्हेरी स्पेशली त्या डबल सीट सायकल वाला जो सिक्वेन्स आहे ना तुला सांगू सुलेखा इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. एक तर ती साडी ते निसटते आणि पुढे डबल सीट बसलोय आणि बऱ्या मोठा सीन होता अगं सायकलवरचा आणि त्यात त्या सायकलला काय काय लावलेलं होतं ते वेगवेगळं असं बंद अशी चित्रविचित्र डेकोरेट केलेली सायकल होती. सो आय फील मी खतखत ह्यासाठी म्हणते की सगळ्या भाज्यांचा त्या मिश्रणामुळे ती डिश खूप छान होते आणि चांगली होते. तसं मला असं वाटतं गिरीशमध्ये इतके हे सगळे गुण आहेत आणि म्हणूनच तो एवढा उत्तम अभिनेता आहे. तर मी खतखत अशी डिश तुला डिस्क्राईब करायला म्हणते. माझ्यात गुण असतील पण ही गुणग्राहक आहे त्यामुळे तिने ओळखली आणि ते अप्रिशिएट करते. थँक्यू सो मच. एक गंमत म्हणून विचारते असंच जर का तुम्हाला पदार्थ ताईला डेडिकेट करायचा असेल तर तुम्ही पदार्थ अरे बापरे खाण्याचा पदार्थ ना म्हणजे अनारसे. अरे बापरे अनारसे ते खूप कोणाला येत नाही. ते हसतात बिसतात म्हणजे बिघडले तर हसतात असं काहीतरी ते वेगळाच शब्द आहे आणि ते फारच कमी लोकांना येतात आणि ती डेलिकसी समजली जाते म्हणजे. आणि सुकन्या इज खरंच सुकन्या आपल्या निवेदिता खरंच तेवढी वेगळी खूप माझ्यासाठी खूप प्रिय माझी खूप लाडकी को ऍक्ट्रेस आहे. अनारशा इतकीच अनारसा मला खूप मलाही अनारसा खूप आवडतो. मला माझ्या बाबा आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक. व्हेरी डिफिकल्ट. ते काहीतरी ते पीठ फुगावं लागतं आणि ते मग ते नाही तर मग ते असे नंतर 11th आवरला ते हसलेले दिसतात म्हणा विरघळूनच जातात ना ते त्यामुळे ते. थँक्यू. अनारसा. डॉक्टर तुम्ही एकपात्री करायचा जीवित अभिवाचन करायचं. सो त्याच्यामधलं ताईच्या स्वभावाला मिळतं जुळतं असं कॅरेक्टर कोणतं? कॅरेक्टरपेक्षा 4 ओळी त्यात मी लिहिल्या होत्या
निवेदिता ना हसतमुख आहे खूप. हां ती कधी मला गंभीर दिसलीच नाही कधी. म्हणजे ती घरच्या कारणांमध्ये असेल कधीतरी गंभीर, पण ते ऑफ स्क्रीन किंवा ऑफ स्टेज ती तिथे सेटवर नेहमी ती अशी छान आम्हाला हसवायची, सगळ्यांना हसतमुख असायची आणि छान असायची अशी. तर त्यातल्या 4 ओळी मी नेहमी मला आठवतात, त्या मी तिच्यासाठी हे म्हणतो की हसा हसाना हसा जरासे, हसाल तुम्ही हसेल जगही, हसणाऱ्यांचा होईल सागर जनसागर हा, हसत हसत सुखकर होईल भवसागर. वा, सो स्वीट, थँक्यू, व्हेरी नाईस. ती हसते, हसवते आणि सगळ्यांना छान ठेवते. वा, कमाल. सो तन्वी देवधर टेक्सटाईल डिझायनर आहे आणि ट्रॅड्स इको नावाचा तिचा ब्रँड आहे. हे रिक्षाने जाताना हे वापरायचं आहे का? रिक्षा काढायचं. वा, वा, मस्त आहे. हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, हो, किंवा आपण काय म्हणतो त्याला, या सगळ्यातून ना डिझायनर बॅग्स होते ती वा, वा, वा. कशातून तरी शिल्लक राहिलेले हा. पीसेस. टाकाऊतून टिकाऊ. पण हे किती छान केलं. सो अरे वा, नाईस. अरे चष्म्याचं, अरे वा 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 वा. शूटिंगला घेऊन जा. अगदी 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 मस्त. फारच मस्त आहे. वा, स्टाईल आहे आणि त्यात. एक मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. त्याच्यामध्ये फाईल्स पण ठेवू शकाल किंवा लॅपटॉप टॅब वगैरे पण ठेवू शकाल. हो. मस्त. व्हेरी थँक्यू सो मच. आणि ताई तुझ्यासाठी कल्याणी मोडक म्हणून आपली एक दिलपरी पैठण आहे. क्रिएटिव्ह माइंड्स हा तिचा ब्रँड आहे. ओके. आणि दगडातून खूप छान छान ते लोक मूर्त्या वगैरे अरे बनवतात. वा 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 वा, खेळणी काय सुंदर आहे ग, पोळपाट लाटणं आहे ते. सो नाईस, अरे किती गोड आहे. ब्युटिफुल ब्युटिफुल, खूपच सुंदर आहे. पाटावर रवंटा आहे. अरे वा वा वा, सुंदर. तुझ्या किचन मध्ये ठेव. बघ, मला ठेवायला छान आहे. हो ना. अरे वा. अरे चूल आहे. खूपच छान, थँक्यू सो मच. आणि खरंच खूप सुंदर केलंय तुम्ही, जे काही केलंय ते अप्रतिम आहे. किती डिफिकल्ट असेल करणं. हे बघ ना, जात ओ, काय सुंदर आहे. तुळशीबागेत मिळायचे. हो हो हो. पुण्याला. किंवा आठवतो आपण सावंतवाडीला गेलो की ते ते लाकडी खेळणी आम्ही नेहमी नाटकाच्या वेळेला जाऊ तेव्हा. खलबत्ता. हा छान, हा तर उपयुक्त पण आहे, हा तर वापरता पण आहे. वापरते. छान, खूप छान, थँक्यू सो मच. सगळ्याच गोष्टी तुमच्या खूप सुंदर आहेत. हा पाटा वरवंट आता हा हे पण अख्खी भातुकली डिटेलिंग मिळते. केली आहे, हो ना, हो, हो. सगळी स्टोन पासून बनवलेली. हो, हो. वा 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 वा, सुंदर. सूल पण छान आहे. खूपच आवडलंय मला, थँक्यू सो मच. या मालिकेसाठी तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? मला आठवतं मी मुंबई पुणे प्रवासात होतो आणि अजय मयेकरचा नाही, निलेश मयेकरचा मला फोन आला की डॉक्टर काय करताय, नवीन सिरियल करणार का? म्हटलं हो, का नाही करणार. तर म्हणे जी मराठीसाठी करायची आहे आणि तुम्ही हिरो आहात म्हणे सिरियलचं. म्हटलं काय, निलेश मला मीच भेटलो का वगैरे असं सगळं मला बोललं. हो, तुम्ही हिरो आहात आणि 8 वाजता आपण सिरियल करतोय प्राईम टाइमला. आणि तेव्हा मी 55 वर्षाचा होतो, 55-60 असेल मी. 2-3 वर्ष झाली ना आता, हो जास्त नाही, झाली. 4 वर्ष, हा, म्हणजे मी 60चा. 5 वर्ष तर नक्कीच झाली. 60चा होतो मी, आता 65 आहे. तर मला पहिले ते काही डायजेस्टच होईना की 60व्या वर्षी मी हिरो काय आहे. आणि मग सगळं हळूहळू कळलं आणि मग ही हिरोईन आहे माझी. आणि मग काय जे काय एक गोष्टी आम्हाला. आणि पहिले 11 एपिसोड मला आठवत आहे, शेखर ढवळीकरने लिहिलेले, सुनील भोसलेच्या ऑफिसमध्ये आम्ही वाचले. अख्खे 11 एपिसोड रेडी होते त्या सिरियल्स. आणि अक्षरशः सगळेजण असे असे बसलेले होते. फॅन्टॅस्टिक लिहिलं होतं. आणि मग ते सगळं सुरूच झालं. मग गमती जमती की ती खूप हाय TRPला ती सिरियल सुरू झाली, खूप लोकांना आवडली. आणि मग बाकीच्या गोष्टी सगळ्या मग पुढे पुढे. पण मला सुरुवातीला ते म्हणजे झेपतच नव्हतं की आपण हिरो हिरोईन आहोत या मोठ्या वयात. पण ते लोकांनी खूप छान रिसीव्ह केलं, लोकांना आवडलं. पण त्यावेळेला तुम्हाला मला त्यांचा मला पण त्यांचा जेव्हा फोन आला, निलेश मयेकरचाच फोन आला होता त्यांचा, आणि त्यांनी सांगितलं की असं असं आपण करतो एक सिरियल आणि तुम्ही कराल का? तर म्हटलं हो, काय आहे? कारण तेव्हा ना नुकतीच मी एक केसरी नंदन नावाची सिरियल करत होते हिंदी, आणि मला सांगितलं गेलं होतं एक, आणि नंतर फार त्याचं झालं नव्हतं. तर मी थोडी अशी हे होते की बाबा लेट मी सी काय आहे.
पण जेव्हा त्यांनी सांगितलं की अशी अशी तुम्हीच हिरोईन आहात आणि मध्यवर्ती भूमिका आहे, तर मला सर्वात पहिलं म्हणजे मला खूप आनंद अशाचा झाला की आमच्या एज ग्रुपला, म्हणजे आता तो म्हणतो आता 63, तर 5 वर्षापूर्वी मी होते त्या वयाची. आपण बघितलं तर पाश्चिमात्य देशांमध्ये हे ना राईप एज आहे, त्यांच्याकडे फार अप्रतिम 50 नंतर त्यांना भूमिका करायला मिळतात ज्या त्यांच्यासाठी लिहिल्या गेलेल्या असतात. आपल्याकडे कसं होतं, कोणाची तरी आई, कोणाची तरी सासू किंवा असं करण्यापलीकडे त्या एज ग्रुपला असं त्यांना मध्यवर्ती ठेवून भूमिका केल्या जात नाही. आणि कसं असतं, प्रत्येक ऍक्टरचं एक आपण म्हणूया ट्रॅजेडी असते की आता मला जरा बरं कळतंय, इतक्या वर्षांच्या अनुभवाने ना आता मला जरा बरं करता येतंय पूर्वीपेक्षा, आणि अनुभवाची शिदोरीपणे त्यामुळे मला इमोशन्स पण आता चांगल्या कळल्या आहेत, मी तरुण होते तेव्हापेक्षा. आणि अशा वेळेला ते तुमचं जोखणारं काम तुम्हाला मिळत नाही. ही पण आता टेलिव्हिजनमध्ये स्पेशली या एज ग्रुपसाठी खूप छान भूमिका लिहिल्या गेल्या. मला वाटतं अगबाई सासूबाई वॉज वन ऑफ द फर्स्ट सिरियल की जिथे अशा ह्या एज ग्रुपला मध्ये 55 वर्षाची हिरोईन आणि असं तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेला हिरो अशी, किंवा मला निलेश मयेकरांबद्दल खरंच हे डेफिनेटली बोलावंसं वाटेल इकडे जाहीरपणे की त्याला एक प्रकारची जिगर लागतं की तुमच्या चॅनलवरती प्राईम टाईमला एक जी सून आहे, आई आहे, जिच्या मुलाचं लग्न आता खरं होणार आहे, की ती आजी पण होईल, अशी व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून त्यांचं लव्ह स्टोरी तुम्हाला दाखवायला, आणि ती पण प्राईम टाइमला आणि लोकांनी खूप आणि मराठी ऑडियन्सला. पण ते डिफिकल्ट होतं. मी तेव्हा म्हटलं होतं मयेकरांना, हो हे आवडेल का, तर ही वॉज कॉन्फिडंट की ते त्यांच्या पूर्ण गोष्टी बाबत इतके कॉन्फिडंट होते. आणि त्यांनी बघ ना काही तोडफोड केली नाही, अशी आहे ती अशीच सांगायची गोष्ट. म्हणून काही गोष्टींची त्यांनी सुरुवातीपासून काळजी पण घेतली होती. आणि जरी ते प्रेम 2 वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींमधलं होतं तरी त्याचं पॅकेजिंग ना यंग होतं बघ, त्यामुळे यंगस्टर्स पण आकर्षित झाले. आणि मला तुला सांगते किती बायका अशा नंतर भेटायच्या, तुम्हाला माहितीये का, ही माझी गोष्ट आहे, तुम्हाला माहितीये का, मला असे खूप रिलेट होणाऱ्या बायका भेटल्या, आणि असं म्हणजे मिठी मारून रडणाऱ्या पण बायका भेटल्या की ज्या अशा वयामध्ये आता त्यांच्यामध्ये वैधव्य आलं असेल किंवा डिवोर्सीज असतील की त्यांना अजून पुढचं खूप आयुष्य जायचंय आणि कोणीतरी आयुष्यात आता असलं पाहिजे असं वाटण्यासारख्या. तर तो खूप एक आनंदाचा भाग मला वाटला. आणि वाटत होतं ते वर्क होईल का नाही, पण ते खूप छान वर्क झालं. आणि आमची पेअर लोकांना खूप आवडली. म्हणजे ते अभिवरी वगैरे आठवतं का ते संबंध, ग्रुप आहे अजूनही. सो ती जोडी. आणि आम्ही तर पहिल्यांदाच काम करत होतो, आम्ही कधीच काम केलं नव्हतं, नाही कधीच केलं नव्हतं, पहिलंच काम होतं आमचं. पण बोथ ऑफ बिंग एक्स्ट्रीमली प्रोफेशनल, यु नो. ते आपण रिहर्सल पण अगदी व्यवस्थित, आम्ही दोघंही आम्ही थिएटरचे असल्यामुळे आम्हाला रिहर्सल पाहिजे बाबा, प्रॉपर रिहर्सल करून. आठवतोय हो ना, कुठे होता रे आपला पहिला दिवस, मला वाटतं ते अभिज किचन मध्येच नाही का, तेजश्री घेऊन येते लग्नानंतर जेवायला, म्हणजे एकत्रित काम करायचा तो पहिला दिवस होता मला वाटतं आमचा. नाही सॉरी, पहिल्या दिवशीच आपण डिफिकल्ट सीन केला. तू भेटायला येतोस घरी आणि मी ते घटाघटा पाणी पिते वाला फुल देतो ते तो नंतरचा होता. पण पहिल्याच दिवशी आम्ही जरा डिफिकल्ट सीन केला होता की ते येतात कॅमेरा बघायला आणि तिला वाटत असतं ती ते सगळे त्याच्या रेसिपीज लिहित असते, तर आम्ही येऊ तुमच्या घरी, तिला आहे कुठे आमच्या घरी, तर सडनली शी सीज हिम देअर. आणि असा तो पहिलाच आमचा डिफिकल्ट सीन होता मला वाटतं, पहिलाच जो सीन केला तो. पण खूप अशा सिरियलसाठी सर्वात महत्वाचं लिखाण असतं. आणि ते मला वाटतं शेखर ढवळीकर, आणखीन त्यांचे जे संवाद लिहिले होते ते सुनील कुलकर्णी, किरण कुलकर्णी आणखी पल्लवी करकेरा, अप्रतिम संवाद. त्या लेखकांचं सक्सेस आहे असं म्हणेन मी. आणि सुनील भोसलेने खूप छान, सुनील भोसलेला मी इतकं जवळून पाहिलं, इज लाईक माय यंगर ब्रदर. तर मला खूप अभिमान वाटला की त्यांनी प्रोड्यूस केलेल्या सिरियलमध्ये मी काम करत होते. आणि त्यांनी तसं ही नेव्हर लेफ्ट वन इव्हन अ स्टोन अनटर्न, कारण इतकं खाण्यापिण्याच्या गोष्टींची गरज असायची नाही का, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. मग थालीपीठ म्हणजे प्रॉपर थालीपीठाची भाजणी असायची आणि आम्ही ऍक्च्युअल तिकडे सगळे करायचो. आणि दुसरं अजय मयेकर पण खूप कौतुक आहे, कारण माझ्यासाठी हा जरा वेगळा रोल होता. माझ्या म्हणजे असा रोल मी केला नव्हता, तर जरासं जरी सुटलं ना बेअरिंग की तो कॅमेरा असावरी लक्षात ठेवा, निवेदी तरी असावरी, असं नेहमी मला जाणीव करून द्यायचा. सीन्स अजयनी जे काही काही केलेत ना, म्हणजे अजूनही लोक पाहतात ते की त्या टपरीवर आम्ही चहा पितो, तिथे रेडिओवर एक गाणं चालू आहे पावसातलं राज कपूरचं, आणि ती अशी एकदम
थोडीशी संकोचते आणि मला पण कळतं असे जे सीन्स होते ना जे खूप डेलिकेट होते ते जरा जरी इकडे गेले असतं ते असं झालं असतं तसं नाही अजयनी फार सुंदर रीतीने हाताळलंय ते सीन आणि त्याच्यात तो ते नायक तिला प्रश्न विचारतो की तुला काय आवडतं आणि तिला तुझ्या आवडीची कुठली गोष्ट आहे आणि तिला 2 मिनिटं उत्तर देता येत नाही. म्हणजे माझ्या सासऱ्यांना हे आवडतं, माझ्या मुलाला हे आवडतं, माझ्या सुनेला हे असं असं आवडतं, पण तो म्हणतो पण मी विचारतोय तुम्हाला काय आवडतं, तुमची काय आवडीची गोष्ट आहे. आणि तो इतका सुंदर सीन होता ना गिरीश, 2 मिनिटं. 2-3 सीन्स अजून आहेत म्हणजे माझ्याकडे पण आहेत. म्हणजे लग्न म्हणजे काय तो एक सीन होता की मला आसावरी का आवडते आणि मला तिच्याशी का लग्नाचं करायचं आहे हा एक सीन होता आणि तो बाजारात शूट केला होता. आणि एक सीन मला अजून एक खूपच आठवतो आणि तो खूप छान लिहिला होता. तो म्हणजे ही जे सगळं काम करते ना ती प्रोफेशन्स कशी आहेत हे तो सांगतो. म्हणजे तिचं जेवण ती म्हणते तुम्ही मला का पैसे देता, त्याचं असं म्हणणं आहे का म्हणजे तिच्या ह्याच्यावरती तो अभिजित राजे तिला पैसे देत असतो ना, तर तुला का मिळाले पाहिजे, कारण मुलगा म्हणतो तू काय कमवतेस, त्याचं तेव्हा तिला सांगणं असतं की फारच अप्रतिम होतं. माझ्याकडे आहे तो सीन की ती प्रत्येक साल डिपार्टमेंट सांगतो की हे तू करतेस हे हाऊसकीपिंग आहे, हे करतेस हे अकाउंट्स आहे, हे करते हे केटरिंग आहे आणि या सगळ्याला बाहेर दुनियेत प्रचंड पैसे मिळतात जे तू मागतच नाहीयेस किंवा तू अपेक्षाच करत नाही असं तो तिला सांगतो. म्हणजे तो जो अवेअरनेस त्या पिढीतल्या बायकांकडे गेला ना त्या सिरियलच्या थ्रू तो फार छान होता. किंवा सुनेनी पुढाकार घेणं आणि सासूचं लग्न लावून त्याच्यात ते आई कुठे काय करते तो सीनच फार नंतर एका सिरियलला नावच ठेवलं गेलं त्या सीनचं, पण तो सीन खूप सुंदर होता. आई कुठे काय करते तेजस्वीने छान केला होता तो आणि तेजूने अप्रतिम केला होता सीन तो की अख्खा मोठा सीन होता लिहिलेला आणि फार सुंदर लिहिला होता. प्रत्येक मूल आयडेंटिफाय करू शकेल असा सीन होता. सो आसावरीच्या बाबतीत कसं त्या व्यक्तिरेखेला तिच्याबद्दल बाकीचे म्हणायचे तिचे बेसिकली सायलेंट एक्सप्रेशन का तिच्यापाशी सायलेन्स जास्त होता त्या व्यक्तिरेखेपाशी जो मला फार भावला. आणि अशा मीडियमवरती भेटेल जिथे तुम्हाला ते क्लोजअप्सनी तो वेगळा काढता तो जिथे तुम्हाला दिग्दर्शक आणि तुम्हाला गरज असते उत्तम एडिटिंगची. नाही तर आपण डेली सोप्सच्या बाबतीत बघतो बघ एडिटिंग कधीच उत्तम नसतं, आपल्याला हे का माझं कापलं गेलं हे एक्सप्रेशन किंवा ते एक्सप्रेशन. सो त्या बाबतीत अजय पण खूप आग्रही असायचा, निलेश मयेकर पण खूप आग्रही होते की नाही ते जसं शूट करताना एडिटिंग पण तितकंच. नुसतं ते म्हणजे प्रौढ वयातलं प्रेम नसून अभिजितच्या रूपानी ना तिचा रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट जो आहे सगळ्या गोष्टींबद्दलचा तो त्यांनी वाढवला, कॉन्फिडन्स वाढवला, आत गेला लोकांमध्ये आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. त्या बायकांमध्ये तो गेला की अरे नाही यार मी पण अशी आहे आणि ते खूप छान टूल्स त्यांनी ते वापरले की तिला माहितीच नाहीये आणि अभिजित तिला जाणीव करून देतो प्रत्येक गोष्टीची. असं आहे मी नुसतं प्रेम किंवा नुसतं ते न राहता मग ते रिस्पेक्ट कडे गेलं, डिग्निटीकडे गेलं त्या रिलेशनमध्ये आणि त्याच्या सगळ्या. आणि ते फार आवडलं मला पण की मला तिला तो जो रिस्पेक्ट करतो बाईचा एकंदरच बाईचा आणि तिचा ते नुसतं प्रेम न राहता मग ते काय होतं नाही तर मग काय होतं की मग त्यांचं फिरणं त्यांचं प्रेमात तेवढंच राहिलं असतं. जसं एक मला आठवतं सीन होता ती त्याच्यासाठी डबामधनं त्या वड्या घेऊन जाते, नारळाच्या वड्या घेऊन जाते आणि छोटं होतं. तो म्हणतो ठीक आहे, तो कधीच कोणी एकटा असल्यामुळे जेवायला सोबतच नसते ना कधी, तर ती म्हणतो नाही हरकत आहे, नाही ते म्हणजे जेवा ना तुम्ही मी बसते. तर म्हणतं नाही आईने म्हटले कोणी जेवत असताना उठून जाऊ नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ना खूप सुंदर रीतीने केल्या होत्या की तुला आठवतं तो दिवाळीचा पण सीन छान होता, ती पणत्या लावते अंधारात एकटा तो बसला असताना. तर सी हाऊ बोथ ऑफ देम त्यांच्यामध्ये नसलेलं एकमेकांच्या आयुष्यात आणतात त्या 2 व्यक्ती. सो ते प्रेमा पलीकडे गेलेली गोष्ट होती ती, नॉट जस्ट प्रेम पण ते रिस्पेक्ट कडे किंवा काय म्हणूया आपण त्या वयात एक तुम्ही कसं असं ना तुमचं सुख दुःख शेअर करायला तुम्हाला कोणीतरी लागतं. त्याच्यापाशी यश आहे, पैसा आहे, पण ते कोणाशी शेअर करायला व्यक्तीच नाहीये. आणि ती अशी एक इनोसेंट बाई त्याच्या आयुष्यात येते आणि त्याला तिचा तो इनोसन्स आणि तिचं ते स्वतःच्याच गुणांमध्ये ती अवेअर नाहीये हे जे आवडतं आणि ते तो एनहान्स करतो. ती फार त्या सिरियलची एक अतिशय ब्युटिफुल गोष्ट होती. मग ते नुसतं सिंगल सिनियर सिटीजन्स किंवा सिंगल बाई किंवा नवऱ्या पुरुषाकडे न जाता ते कपल्समध्ये पण सिनियर कपल्समध्ये पण गेलं की त्यांच्यामध्ये पण असं झालं की अरे मला ना माझ्या नवरा नाही वागत असा किंवा वागायला पाहिजे असं. किती वेळा लोक मला म्हणाले अहो तुमच्यासारखा नवरा असायला पाहिजे, तर ते तिथे गेलं माहिती पोहोचलं.
मग कित्येक मला लोक भेटले ते म्हणाले की त्या सिरियलमुळे आम्ही सिरियल बघायला लागलो, नाही तर त्याच्या आधी आम्ही टीव्हीच बघायचो. म्हणजे कोणतरी सांगायचं अरे ती सिरियल बघा आणि आम्ही आता सिरियल बघायला लागलो. असं ते झालं. दुसरं त्या कॅरेक्टरमधल्या काही गोष्टी ज्या होत्या त्या माझ्या पर्सनल याच्यामधल्या इथल्या मला बाईक चालवायला मला भयंकर आवडतं. आणि ती त्याच्यात जी वापरली ती माझीच बाईक होती. ती बाईक चालवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं, काहीतरी गाणी बिणी गुणगुणणं, हे सगळं त्या कॅरेक्टरला इतकं योगायोगाने जुळून आलं होतं की मला तर एन्जॉयच केलं पाहिजे ते कॅरेक्टर मी. आणि मला स्वयंपाक करताना असं पण मला मजा आली, कारण ते मला असं विचारायचं काय करूया आपण वेगळं, आता तुम्ही सांगा असं मला लेखकाने हे पण सांगायचंय. तर एकदा म्हटलं तर एकदम वेगळं करायचं. मला आठवतं लहानपणी मला अजिबात पुरणाची पोळी आवडायची ना, आता भयंकर आवडते. आणि आता असं वाटतं काय आई बिचारी करून द्यायची. तर आई माझ्यासाठी नेहमी पेढे किंवा बर्फीची पोळी करायची. तर त्याचं त्यांनी खूप छान रीतीने सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतलाय. कारण तुला माहितीये आयुष्यात पहिला पदार्थ मी बनवला तो भोपळ्याचे घारगे मी बनवलेला. तर त्यातले ते आसावरी घारगे एवढे फेमस झाले ना. सो तसे ते त्यांनी लेखकांनी पण त्या गोष्टी विचारून अशा खूप छान रीतीने वापरल्या. बिकॉज आय यूज टू कुक अँड आय यूज टू कुक वेल. सो त्याचं त्यांनी विचारून मला आपण काय करू शकतो इकडे, कुठलं वापरू शकतो. सो ते पण खूप छान रीतीने वापरलं गेलं. म्हणून म्हटलं अशा, कारण मला असं वाटतं जसं आपण म्हणूया ना सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, थिएटर हे आपण म्हणूया अभिनेत्याचं माध्यम आहे, तसं टेलिव्हिजन हे ना लेखकाचं माध्यम आहे. इस्पेशली डेली सोप इकडे लेखन हे फोरफ्रंट वरती आहे. आणि ते लेखन जर तुमचं उत्तम असेल ना तरच तुम्ही कितीही उत्तम अभिनय करणारे असा, काही दिग्दर्शक असो, काही असो. आणि टेलिव्हिजनला तर दिग्दर्शकांच्या बाजूने जात नाही, पण इथे अजय मयेकर वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आणि मयेकरांनी पण त्याला तो फ्री हँड दिला होता. त्यामुळे अजय मयेकरनी काही आमचे जे सीन्स इतके उत्कृष्ट त्यांनी दिग्दर्शित केले होते ना, हॅट्स ऑफ टू अजय फॉर दॅट. म्हणजे कधी कधी तो जे शॉर्ट सांगायचा, अरे हो हे असं आहे तसं आहे, किंवा जसं तू पावसातल्या त्या सीनचं म्हटलं तसं ते पडतंय आणि ते असे हलके ना, तिने कधी असं पावसात असा हात पण नसेल टाकला. तर ते असे छोटे छोटे बारकावे अजयने खूप सुंदर काढले होते त्याच्यातले. मजा आली खूप ती सिरियल करताना, खरंच तुला सांगते. ऍक्टर म्हणून इट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. जेव्हा आपण ॲक्टर्स एकमेकांबरोबर काम करतो, सहकलाकार, त्यांना आता तुम्ही एकमेकांना ओळखतच होतात, पण एकमेकांची ओळख करून घेणे किंवा एकमेकांच्या बद्दल किंवा सवयी एकमेकांच्या, लकबी किंवा ॲक्टिंग करताना सुद्धा ॲक्शन रिॲक्शन याची सवय व्हायला थोडा वेळ जायला लागतो. तुमच्या बाबतीत काय घडलं? मला वाटतं फार पटकन आपण हे एक तर सर्वात तुला म्हटलं तसं सर्वात महत्वाचं म्हणजे रिहर्सल्स. तुम्ही एकदा रिहर्सल्स केल्यात ना एकत्रित, एक तर काय झालं, आम्ही 11 एपिसोड ना अख्खे ऐकले होते नाटकासारखे. त्याचा फार फायदा झाला की काय कसं कुठे कॅरेक्टर्स जात आहेत ह्याचा. आणि दुसरं म्हणजे आम्ही खूप प्रत्येक ह्याला आम्ही रिहर्सल्स करायचो अगदी. मला वाटतं ऑल सीन्स छोटासा जरी असताना तरी आम्ही प्रॉपर आणि काय करायचो, आम्ही अख्खा सीन एकदा रिहर्स करायचो, मग तुम्ही शॉर्ट डिव्हिजन करा, पूर्ण सीन रिहर्स करायचो. त्याच्यामुळे व्हॉट गिरीश इज डुईंग, कुठे जातोय, काय करतोय हे तुम्हाला चांगलं कळत होतं. आणि आय थिंक बोथ ऑफ अस आर व्हेरी मेथॉडिकल ऍक्टर्स, की गिरीशनी शेवटच्या क्षणी काही जे रिहर्सल मध्ये आहे तेच. आय थिंक आय सपोज माझं पण तसंच असेल की आम्ही जे तुम्ही काही सुचलं तर आपण आधीच ते एकमेकांना सांगायचं. मला असं वाटतं इथे मी हे असं घेते वाक्य, किंवा आपण हे असं करतोय, तोही मला आधी सांगायचं जरा मी हे असं करतोय, असं आपण वाक्य घेतोय, किंवा ऍक्शन असेल किंवा काही असेल. त्यामुळे त्या रिहर्सल मध्ये आम्ही इतके ठाम होतो ना, त्या बाबतीत आमचं एकदम प्रॉपर जुळलं होतं की रिहर्सल शिवाय कुठलाही सीन आधी एकदा वाचून रिहर्सल आणि एकदा उभं राहून रिहर्सल, मग तुम्ही शॉर्ट डिव्हिजन मध्ये इथून मग काय व्हायचं, पुढे हे असं जाणार आहे, किती वरती जाणार आहे किंवा किती खालती जाणार आहे, हे तुम्हाला आधीच अख्खा सीन एकदा वाचून आणि एकदा पूर्ण रिहर्स करून ब्लॉकिंग त्याचं केलेलं असल्यामुळे आपल्याला माहिती असायचं ना. सो मग काही सरप्राईजेस मला वाटत नसायचे, पण मला वाटतं खूप पटकन आम्ही मला वाटतं रुळलो डेफिनेटली. कारण आम्हाला खूप सीन्स होते ना एकत्र, दिवसभर आमचंच मोस्टली एकत्रित काम असायचं आणि आमचे एकत्र खूप सीन्स असायचे. पण त्याचबरोबर मी म्हणते, मी तेजू बरोबर पण कधी काम केलं नव्हतं, आशुतोष पत्की बरोबर पण केलं नव्हतं, की रवी काकांबरोबर पण केलं नव्हतं. हे जे मेजर आमचे एकत्रित कामं होती, तर त्याच्यामध्ये तेजू बरोबर पण माझं खूप जुळलं आणि आम्ही पण खूप एकत्रित खूप सुंदर सीन केले. आजही ती माझी फारच जवळची मैत्रीण आहे. आणि आशू बरोबर तर मी चिडवायचं आशूला, म्हटलं आपली एक आई मुलाची वेगळीच पेअर
हिट झाली. नंतर मग मला वाटतं तेजस्वी गिरीशचे सीन्स खूप असायचे नंतर पुढे पुढे. आणि माझे अजून एक बबड्याची सिरियल म्हणतात ना त्याला. हो बबड्याची सिरियल झाली ती, म्हणजे आशुनी जे काय त्याच्यामध्ये बबड्याची सिरियल आमच्याकडे पण असा एक बबड्या आहे असं बरेच भेटलेले म्हणजे. सगळे सांगायचे. आणि रवी काकांबरोबर पण ते त्या वयात जे काम चप्पल चोर पॉप्युलर झालं काम करायचे ते. आसावरी घारगे हे नाव पॉप्युलर झालं होतं. शेफ अभिजित राजे अभिवरी काय म्हणत का तू मॅडी पण खूप फेमस. अरे हो, आणि भक्तीने अरे काय पण काम केलं काय त्यांनी. भक्तीने काम केलं. रक्तपारखी सुप्पब गोड काम केलं. ते माणूस म्हणून पण खूप गोड. खूप गोड आहे. अरे सुप्पब मुलगी आमची खूप मस्त तिला टीम मी झाली होती. समजवतो की ती माझ्यावर प्रेम करत असते ना, आणि मी तिला सांगतो की कसं हे चुकीचं आहे. तो सीन मला अजून आठवतो. काय गोड सीन केला होता आणि तिने काय गोड एक्सप्रेशन दिले होते. फार छान. आणि ती दिवशी म्हणजे कुठेही कॉमेडी न करता अतिशय नॅचरल भक्तीने काम केलं होतं. आणि मला आठवते भक्तीचं जेव्हा तिचं लुक टेस्टला ती आली होती आणि बोलली तर ताई मी पहिल्यांदाच करते अशी. अगं म्हटलं तू उत्तम करशील, कारण तिने लुक टेस्टच इतकी अप्रतिम दिली होती ना. मस्त काम केलं. आणि ते मॅडी कॅरेक्टर एवढं हिट झालं ना तिचं. खूप मज्जा आली करायला खूप आम्हाला. म्हणजे आम्ही ज्या ह्याच्यात एका अभिज काय कुठलं कॅफे होतं रे ते, जस्टिस कॅफे, Justice Cafe. ते राहिलं नाही आता अनफॉर्च्युनेटली. पण ते संदीप तिथे गेले होते मी म्हणून जेवायला. शेफ, संदीप म्हणून शेफ होता, त्यांनी पण नंतर काम केलं आमच्या बरोबर. पाटील. हो मस्त शेफ होता तो. पण त्या सिरियल मधला शेफ अभिचा कॅफे म्हणून खूप लोक जात हो होते. हो, जायचे, खूप जायचे. मी सुद्धा गेले होते म्हणजे. शूटिंग चालू असताना पण यायचं. म्हणजे क्रीम ब्रुले जो तो पहिल्यांदा तिला पाठवतो, ते क्रीम ब्रुले काय आपल्याकडे माहिती नव्हतं ना. किती लोकांनी त्याच्यानंतर ते क्रीम ब्रुले काय त्याचा खूप रिसर्च करून ते हे पण म्हणजे केला shoot होता. चालू असताना लोक मुद्दाम तिथे यायचे, एका साईडला ते बसून हो जस्टिस कॅफे मध्ये या. आणि तो त्यांनी ऍक्च्युली कॅफे शूटिंगला घेतला असल्यामुळे त्या किचन मध्ये पण आपण किती हे केले. म्हणजे आम्ही पदार्थ केले. मला अजून आठवतं वालाचं बिरडं तिथे केलं होतं मी. सो मस्त होते खूप. त्या जस्टिस कॅफेच्या खूप छान आठवणी आहेत. पेंडेमिक नंतर अनफॉर्च्युनेटली ते राहिलं नाही आणि मग आम्ही दुसरीकडे कुठे करू शकलो नाही. पण चांगला सेट सुनीलनी उभा केला होता शेजारी, जिथे घर होतं तिकडे शेजारच्या सेटवरती पूर्ण त्या जस्टिस कॅफे सारखा किचन चांगलं लावलं होतं तिकडे त्यांनी. तर तिथेही पदार्थ आम्ही करू शकलो, कारण हा इतका फूडशी रिलेटेड शो होता ना अगं बाई सासूबाई हा. तर तुमच्या केमिस्ट्री बद्दल आपण बोलत होतो, तिथे परत येऊया. एकमेकांच्या सवयी किंवा लकबी अशा काही लक्षात आहेत का? सवयी म्हणजे मला गिरीशचं आठवतंय, त्याला सीन ना त्याचे खिशात ठेवायची सवय असायची की तो जो सीन करायचा आहे ना तो जसं तो काढून घ्यायचा पानं आणि त्याची घडी करून तसं खिशात ठेवायचा आणि मग मध्ये काढायचा. आणि असं आपण बघितलं की तो असा असायचा. ही वॉज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट स्क्रिप्ट अँड सीन की त्याला चिडवायचं. ते मला आत्ताची ती सवय मला अगदी आठवते. मला अजूनही आहे. माझा सीन काय होतं, आपण काय आपल्या खुणा करतो किंवा दोन स्क्रिप्ट कधी कधी वेगवेगळ्या टायपिंग ह्याच्यामध्ये आलेली असतात. एक बोल्ड टाईप असतो त्यामुळे वेगळे पॅरेग्राफ पडलेले असतात, किंवा मे बी काय नाही फोटोग्राफिक असतं ना, तर ते मला ना हे वाक्य कुठे आहे हे वाक्य कुठे आहे हे फोटोग्राफिकली लक्षात राहतं. आणि मग तो वेगळा कागद आला ना की मी आणि मग मला मध्येच अडलो मी समजा, तर पटकन काढून मला माहिती आहे मी कुठे अडलो. असिस्टंट कधी कधी पटकन नाही माझ्या बाबतीत दुसरी स्क्रिप्ट द्या म्हणजे नाही माझी कुठे माझी ते बरं मला काय पाहिजे ना ते असिस्टंट मला आजपर्यंत कुठल्या असिस्टंटनी करेक्ट सांगितलेलं नाही की मग चिडचिड ते नाही रे ते नाही रे थांब जरा, मग मी माझं काढलं की मला सापडलं. आणि मग ते माझ्याकडे इथे असतं. सुदैवाने पुरुषांना खिसे असतात, त्यामुळे तो खिशात त्याचा कायम सीन असायचा. मला सीन माझ्याकडे पाहिजे. आणि हिच्या बाबतीत मी तुला तसं म्हटलं की मला आजपर्यंत सुदैवानी म्हण किंवा योगायोगाने म्हण किंवा कशाने म्हण मला आजपर्यंत कुठल्याच को ऍक्टर बरोबर असं झालं नाही की बाबा मी पटकन रुळलो नाही किंवा काय. आता आपण काम केलेलं नाहीये, पण इंटरव्ह्यू मध्ये पण मी चांगले उत्तर देतो तुला ना. केलंय आपण काम या गोजीरवाण्या घरात. पण मला नाही आतापर्यंत की मला साधारण ना आधीच्या बोलण्यावरनं ह्याच्यावरनं कळायला लागतं की काय आहे. आणि आपण पण थोडंसं हे असलं ना असं मला वाटतं की थोडंसं ॲब्सॉर्बंट किंवा सबमिसिव्ह किंवा काय म्हणतो आपण की समोरच्याचं कसं आहे ते बघून करणारे असलो ना की आपोआप ते होत जास. आणि समोरचा पण असेल समजा तर मग फारच छान ट्युनिंग होतं. आणि तेच लोकांना आवडलं. लोकांना जे आवडलं ते आवडलं की मला कळायला लागलं की ही साधारण कुठे काय कसं घेणार आहे पॉज किंवा ह्याचं काय पद्धत काय तिला पण कळायला लागलं.
पण ते असं तुला अकॅडमिकली लिहून नाही दाखवणार की ते हे असं असं असतं. जसं प्रत्येक थिएटरला गेल्यानंतर काय पट्टीत मी सुरुवात करायची ही जशी आपल्याला कळते थिएटरच्या लोकांना की काय पट्टीत बोलायचंय, तर तसं ते पटकन कळायला लागतं की कसं करायचंय, काय करायचंय, हे कशा पद्धतीने करते. आणि कसं होतं ना, जो गिरीशचा सीन होता तो त्याचाच म्हणून राहिला. त्याच्यात कधी किंवा माझंच एखादा इम्पॉर्टंट असेल तर ही गेव दॅट, ओके आता हा तुझ्या बॅटिंगचा सीन आहे तू कर. सो ही इज ऑल्सो व्हेरी जनरस को ऍक्टर. आणि मला वाटतं बोथ ऑफ अस वेर लाईक दॅट अबाउट इट, की तिकडे नाही मग ते मी माझ्याकडे कसं लक्ष वेधून येईन प्रत्येक वेळेला, आय हॅव टू बी इम्पॉर्टंट. असं आमच्या दोघांचंही नव्हतं. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ इट. म्हणजे खा करणं, हा उगीच काहीतरी रिटेक असं करणं, खूप ट्रिक्स असतात त्या तुलाही माहित असतील, तिलाही माहित असतील, मला पण माहित आहे, मी केलेलं नाही कधी. पण आम्ही कधीच ते केलं नाही. तो त्याचा असेल आता जसं तू ते म्हणालेस काही सीन ते तुझे होते, तू ते त्याचेच राहू दिले. तिकडे त्याचाच इम्पॉर्टंट, तिथे इथे हिच्या फक्त रिॲक्शन्स आहेत. म्हणजे समटाइम्स एखाद्या क्रिकेटमध्ये कसं दुसऱ्या बाजूने तुम्ही फक्त विकेट पडू द्यायची नसते, हे महत्वाचं असतं आणि सपोर्ट करायचा असतो. सो त्यांनीच ओव्हरऑल प्रोजेक्ट चांगला होतो. म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल सेंचुरी हवं नो, इंडिया जितना चाहिए, तर तुमचं सीन उत्तम झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. भयंकर खूप महत्त्वाचं. मग ते कळत नाही, पण त्याचा आउटपुट जो असतो ना, परिणाम, म्हणून लोकांना आमचे सीन्स आवडले. कारण आम्ही कधीच एकमेकांवरती खाली होण्याचं कधीच नाही, कधी वाटलंच नाही. जी सीनची गरज आहे ना, सीनची गरज आहे तिकडेच. म्हणजे तिथे समजा काही सजेशन आम्ही रिहर्सल मध्येच करायचो, ज्या काही बाबा स्क्रिप्टिंगच्या असतील म्हण किंवा काही असतील म्हणून मी तिथेच करायचं. आणि त्याच्यामध्ये पण हा ह्याचा सीन आहे त्याच्यात मी कशी माझी वाक्य घुसवून अशी कधी सजेशन किंवा हे नसायचं. ज्या अगदी गिरीश काय समजा तेजस्वीच आणि माझाही सीन असेल तर तो पण तिचा सीन असेल तर ते तिचाच असला पाहिजे, आशूचं असेल तर ते त्याचंच असलं पाहिजे. आणि हे मी तुला सांगते अक्षरशः माझे गुरुच मानते मी अशोकला. हे मी अशोककडनं शिकले. तो कितीही मोठा स्टार आहे पण ही नेव्हर एव्हर डिड दॅट. आज त्याच्या म्हणून तो एडिटिंग पण करू शकतो दुसऱ्याचे सीन, एवढी त्याच्यात कपॅसिटी आहे, या मीडियाला शक्य आहे, काही करू शकतो तो. पण ही नेव्हर डिड दॅट. नाटकात नाही करतायत, नाटकात वेळेवर तुझा अपस्टेज कोणी करून जातं राम डोम करून, पण ह्याच्यात नाही करतायत ना. ह्याच्यात तुला डिरेक्टर शेवटी कापू शकतो किंवा नंतर करू शकतो. ऍक्टर्स बसून करतात ना पुढे त्याचे सीन कापणं हे करणं, असं खूप जण करतात. पण ही नेव्हर डिड दॅट. आणि त्याचं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही जर इट्स अ टीम वर्क, तुम्ही जर एकत्रित मिळून पुढे गेलात ना तर ते छान वाटतं. आणि प्रॉबेबली आमची पेअर लोकांना आवडली किंवा आमचे सीन्स लोकांना खूप आवडले, ते हेच कारण असू शकेल त्या मागचं, त्या बॅलन्समुळे. आणि तुला म्हटलं तसं रिहर्सल शिवाय पर्याय नाही. जाऊन असं सटासटा नाही, वाचा नीट, पहिल्यांदा आलेला अख्खा स्वतःशी नीट वाचा. आता बघतो ना की आता नावं घेत नाही मी पण, किंवा असं मी क्रिटिसाइज करत नाही, पद्धत असेल नवीनची ती की मोठा सीन आला की चल ना करत जाऊया ना, तर मग तुला पूर्ण कळतच नाही सीन. मग डिरेक्टरलाही कळत नाही, कॅमेरामॅनलाही कळत नाही. या तिघांना कळायला पाहिजे ना सीन पूर्ण काय आहे, तो कंटेंट काय आहे का. मग ते आपल्यालाही कळत नाही आणि मग चल एक एक वाक्य करत जाऊया, म्हणजे मग ते नाही, मग शिजतच नाही. हा, आणि ना पेनी वाईज पाऊंड फुलिश होतं बघ. म्हणजे तुम्ही आता वेळ वाचवायला चला तर मग पुढचं तुम्हाला सांगतो, पण त्याच्यामध्ये ना तुमचा अभिनय सफर होतो, त्याच्यामध्ये उलट वेळ जास्त लागतो. इथे जर तुम्ही एकदा अख्खा रिहर्स केलेला असेल आणि एकदा ब्लॉक केलेला असेल ना सीन, तर उलट तुम्ही कमी वेळात काम करता. त्यामुळे मला ही पद्धत आणि ती अजयनी मग नंतर फॉलो केली. आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला आवडेल असं केलेलं. आणि बोथ ऑफ अस ऑल्सो अग्रीड विथ इट, ॲज बोथ ऑफ अस कम फ्रॉम थिएटर म्हटल्यावरती. आणि ते अजयनी पण फार उत्तम रीतीने आपण असं ब्लॉक करतोय. फिनिश किती तुम्ही इथे जाता शूट करायचा आणि त्याच्यानंतर शूट नाही केला ना, रिहर्स केला तरी हरकत नाही. की सर कशाला एवढा त्रास घेताय, आपण एवढं करतच नाही आहोत असं म्हणतात. तर मी म्हणतो नाही रे बाबा, पण मला एकदा पूर्ण करून. कारण कसं असतं, तूच पुढे किती जाणार आहे. समजा मला चिडून काहीतरी बोलायचं, त्याचा टेक ऑफ कुठे मला मिळणार आहे, कितीपर्यंत मला चिडायचंय. मग आधीच माझा थैथयाट नाही का वाटणार मला पुढे जर इतक्या टिपेपर्यंत जर मला जायचं असेल, किंवा आपल्याला साधारणतः अंदाज येतो की इथे माझा क्लोजअप पडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला समजा तुला फोर्सफुली काहीतरी द्यायचंय, तर तुझ्या आधीच्या सीनला तू तुझी मुवमेंट इकडे घेतेस आणि मग असं म्हणून काय म्हटलंस, तो तुझ्या मुवमेंटचा पण एक फोर्स मिळतो ना तुझ्या क्लोजअपला. सो हे जर तू आधी स्क्रिप्टवरतीच त्याचं वर्क नाही केलं आणि जर तुम्ही रिहर्सलमध्ये ते सगळं नाही बसवलं, तर मग ते ऐन वेळेसारखंच वाटतं. म्हणजे कसे काही गायक जी गाण्याची आउटलाईन गातात आणि जो पट्टीचा गायक असेल तो प्रॉपर रागासहित गातो.
असं मला वाटतं तो फरक आहे. आणि दुर्दैवाने टेलिव्हिजनमध्ये असं झालंय खरं की ॲटिट्यूड थोडासा टेलिव्हिजन करते, आपण डेली सोप करते. मी तर काय लोकांचं हिंदी सिरियल्स ऐकलं की ते वाईट शॉट्स पण देत नाहीत, हा? ड्यूप असतो. अच्छा. हो हो, मी ऐकलंय असं, अजून पाहिलं नाही कोणाला असं. फक्त क्लोजला ऍक्च्युअल ऍक्टर असतो आणि बाकी ठिकाणी ड्यूप वापरतात. मला तर कल्पनाच नाही सहन होत की मी किंवा ह्याला पण असं मी ऐकलेलं आहे, पण मी पण आता नावं घेत नाही. ह्याला म्हणजे आपण जेव्हा फुल मास्टर करतो ना त्याला ऍक्टिंग नका लावू, आणि त्याला ऍक्टिंग नका लावू. ऍक्टर असेल तर त्याला जोरबीर ऍक्टिंग नका करू, काही नाही, तो असंच कॅज्युअली करा. आणि जेव्हा कारण लागणार शेवटी क्लोज आहे ना, असं कसं मास्टर मध्ये तर तुम्ही ठरवाल ना की तुम्ही कुठल्या दिशेने जाताय. सो कदाचित आमचं काम करायची पद्धत पण जुळली, त्याच्यामुळे ते जुळली आणि जुनी होती, हरकत नाही. जुनी. हो बाबा, आम्ही ओल्ड स्कूलचे आहोत, आम्ही हॅपी आहोत. आणि एंड रिझल्ट वॉज अमेझिंग, विच अल्टिमेटली इज मोस्ट इम्पॉर्टंट, की एंड रिझल्ट काय आहे तुमचा ते महत्वाचं आहे. आणि कुठलाही प्रोजेक्ट असेल, म्हणजे उद्या मला समजा कुठल्या गणपती उत्सवाच्या नाटकात काही काम करायचं असेल तर तेही मी तितक्याच सिरियसनेस आणि तितक्याच काय म्हणू जीवतोडपणे करेन, कारण ती प्रॉबेबली पद्धत आहे. आणि आपण त्या स्कूलमधनं आलोय, जे दिग्दर्शक आम्हाला मिळाले. बरं, ती सिरियल आम्ही जी करतोय ती काय बिग बॉस नाही ना, की ते आत्ता चाललंय आणि तेच शूट होत आहे. आम्ही सीन करतो ना, मग तो रिहर्स झालाच पाहिजे ना, नाही तर मग लोकांना तो म्हणजे नाटकात आपण जसं एक महिनाभर रिहर्सल करतो आणि नंतर परफॉर्म करतो, त्याचा जो इफेक्ट येतो तो त्याच्यामुळे येतो ना. तर रिहर्स केल्यामुळे 2दा किंवा काय जे असेल ते त्याचं पोर्शन छोटा आहे. नाटक 2 तासाचं असतं, पण हा 5 मिनिटाचा सीन आहे. पण 5 मिनिटाचा सीन जो का तुम्ही 3दा रिहर्स केला तर डेफिनेटली त्याच्या आउटपुटमध्ये फरक पडणारच, डेफिनेटली. आणि ती वाक्य पण मग तुमची नॅचरल तोंडात आल्यासारखी वाटतील तेव्हा आल्यासारखी. हा, ते नाहीतर मग ते शेवटी आत्ता मला हे कळतंय, हा अभिनय जरी तुला करायचा असेल तरी ते काय कळतंय तर तुला आधी माहिती पाहिजे, तर तू अभिनय करू शकते. हा, हे मला आत्ता कळतंय त्याचा, है ना. सो ते आय फील मेथॉडिकल. माझी तरी पण हा उत्स्फूर्तपणे तुम्हाला सुचतं कधी कधी सीनमध्ये तुम्ही करता काहीतरी उत्स्फूर्तपणे. मी नाही अगदीच उत्स्फूर्तपणा रॉंग आहे असं नाही माझं म्हणणं, पण तुम्ही जर ठरवून केलेलं असेल तर ते जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला पोहोचवता येतं. नाही, उत्स्फूर्तपणा जो येतो तो पहिल्या रिहर्सलला काय काय सुचतं, दुसऱ्या रिहर्सलला अजून काय काय सुचतं, तिसऱ्या रिहर्सलला अजून काय काय सुचतं. तुम्ही पहिल्याच नंतर जर टेक करून टाकलं तर उरलेलं सुचलेलं गेलं ना वाया, ते सुचतच नाही तुम्हाला. आणि तुम्ही फॉल्स याच्यावर समाधानी राहता की अरे मस्त झाला सीन, अरे पण अजून जर का 4 वेळा केला असतास ना तर 5 जागा अजून सुचल्या असतात तुला, त्या गेल्या, असं होतं. बरं, सेटवर रोज इतकी वर्ष एकत्र काम करत असताना एकमेकांची सवय सुद्धा आपल्याला लागते. आता ॲक्शन रिॲक्शनच्या वेळेला ताई काय करणार आहे किंवा डॉक्टर काय करणार आहे हे आपल्याला माहिती सुद्धा असतं. कधीतरी पण मतभेद झालेत का, किंवा काही बारीक सारीक असं? सरप्राइझिंगली नाही, असे काही आमचे मतभेद नाही झाले काहीच. मी नेहमी म्हणतो की सिरियलमध्ये आम्ही जेव्हा काम करतो एकत्र तेव्हा आम्ही 13 तासाची शिफ्ट असते. आणि घरी जायला मुंबईत 2 तास लागतात, यायला 2 तास, 13 4 17 उरले किती? तर म्हणजे एवढा कमी वेळ तुम्ही घरी असता आणि इथेच जास्त वेळ असता, इथेच जास्त तुम्ही एकमेकांबरोबर असता. पण आमचं कधीच नाही झालं नाही. आणि जेन्युइनली म्हणजे काही मला खूप आदर होता निवेदिताबद्दल, त्याच्यामुळे हो. नाही, मी गिरीशचं काम बघितलं होतं, एक ऍक्टर म्हणून डेफिनेटली आय रिस्पेक्ट फॉर हिम. सो तसं कधीच नाही झालं, भांडण नाही झालं किंवा ऍक्च्युली सरप्राइझिंगली आमची बऱ्याचदा कसं करावं याच्याबद्दल एकमतच झालं. आणि अजय पण होता आमचा मित्र, बरोबरीने चालणारा. त्याच्याबद्दलचं असं वाटतं की हे जी भांडणं होतात ना, त्याचा मी जो अभ्यास केलाय ते कॉम्प्लेक्सेस आहेत. त्या कॉम्प्लेक्समुळे ते भांडणं होतं. माझ्याकडे कॉम्प्लेक्स नसेल कसलाच, मी जर ओपन असेल, मी मगाशी म्हटलं तसं की मी जर छान ऑब्झर्व करत असेल की ही व्यक्ती कशी वागते, कसं बोलते, काय करते, हे जर मी छान सबमिसिव्हली अंडरस्टँडिंग मॅथ असलेल्या ज्या स्थितीत ऍब्सॉर्ब करून घेतलं तर नाही होत भांडण. जर का तिथे तो एलिमेंट आला ना की अरे अच्छा ही असं करते काय, थांब ह्याच्यावर हे असं केलं पाहिजे, शतरंज आला ना त्याच्यात, तेव्हा भांडण. मग समोरची हे काय मूर्ख नाहीये, तिला कळतं की तू ओरपार करतोय घर, मग ती पण करते. आणि मग ते तिने केलं, मी केलं, तिने केलं,
कॉन्फ्लिक्ट आला म्हणजे सीन मधला कॉन्फ्लिक्ट वेगळा काहीतरी पर्सनल भांडायचं. कॉन्फ्लिक्ट आणि उलट मी ते पर्सनली जमणं फार गरजेचं आहे कारण सतत तुम्ही एकत्र काम करत असतात जेव्हा अशा प्रकारचं मेन लीड किंवा पेअर तुम्ही करत असता तर दिवसाला जवळजवळ आपण मला 5-6 सीन्स तुम्ही करत असता सो तुमचं पर्सनली पण तुमचं एकमेकांबद्दल जर चांगलं मत नसेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू वर्क इथे आमचं तसं काही नव्हतंच आणि मी तुला म्हटलं तसं इतकी वर्ष मी काम करते माझं खरंच कोणाशी सुलेखा भांडण नाही झालं माझं नेहमी जमलंच सगळ्यांशी असं आणि काय होतं आता बायकांमध्ये जास्त हे होतं पुरुषांची रूम वेगळी असते माझं ना पहिल्यापासून म्हणजे पहिल्या सिरियल पासून मी हे केलेलं आहे की जरा मला ओसीडी असल्यामुळे मी माझी रूम शेअर करणार नाही ती मी पूर्ण माझ्या या सगळ्या व्यवसायामध्ये फक्त एका व्यक्तीबरोबर शेअर केली ती म्हणजे तेजश्री प्रधान तेजून तीही माझ्या इतकीच आहे किंवा तिला आता आमच्या दोघींचं खूप असायचं मला एसी लागायचं तिला नको असायचं मी गेल्या पहिली ती एसी ऑन करायची मग मी तिला जाऊन एकदा शॉलचा एक हे आणून दिला केप आणून दिली म्हटलं हे घालून बस आणि मला एसी लावू दे लाईक दॅट यु नो सो माझं युजली आता वाडाचेरे बंदी मंगला तळ्याकाठी आम्ही 5 बायका 10 वर्ष एकत्र होतो पण आमच्यात कधीच भांडण नाही झाली सो ते मला असं वाटतं थोडंसं तुमच्यावरती पण असतं खूप म्हणजे हाऊ यू ऑल्सो हँडल अदर पर्सन असं असतं आणि मेल ऍक्टर आणि फिमेल ऍक्टर मध्ये तू म्हणतोस तसं कुरघोडी करायची असेल तरच भांडण होऊ शकतात उद्देश प्रामाणिक असेल ना तर काही नाही होत. आणि आपण इथे काम उद्देश करायला corrupt झाला की तू विचार कर बघ काय भांडण Correct आहे पण actually हे. उद्देश करेक्ट नसेल ना Correct आहे. तर सगळं मग फार कुठतं मला माझ्या बाजूनीच सगळं फिरवायचंय असं उद्देश clear उद्देश पाहिजे. आला दोघं मिळून आम्हाला छान करायचंय हा. संपला विषय संपला विषय खरंच आहे आणि कुरघोडीच तुम्हाला आणि एकमेकांमध्ये त्याच्यात बाकी करायची कुठलंच नाही इंटरेस्ट नाहीये ना पैशाचा आहे ना कसल्या दुसऱ्या गोष्टीचा आहे आपल्या दोघांना सीन चोपायचा आहे हे असलं डोक्यात की मी नेहमी सांगतो मी माझा ज्याच्याबरोबर सीन आहे त्याला मी आधी सांगतो दोघं मिळून मस्त चोपूया संपला विषय त्याच्यात तेच आणि करतोय. त्या गिव्ह अँड टेक वरती म्हणजे त्याच्या मुळे माझंही काम चांगलं होणार Of आहे course. माझं एकटीचं काम नाही, कधीच नाही. चांगलं किंवा वाईट नसतं ते समोरच्या मुळेच तुमचं काम चांगलं वाईट सगळ्याच कॅमेरामॅन आहे दिग्दर्शक आहे मेकअपमॅन आहे हेअर ड्रेसर आहे या सगळ्यांच्याच कामांचं ते तो जो मगाशी मी म्हंटल की मला त्या कॅरेक्टर बद्दल रिस्पेक्ट वाटतं प्रेम वाटतंय अतिशय काहीतरी खूप वेगळं वाटतंय हे जर मी दाखवलं नाही तर ते कॅरेक्टरच गेलं ना बरोबर ते दाखवताना मी करप्ट केलं मी हातचं राखून केलं तर नाही होणार म्हणजे आता हा माझ्या कॅरेक्टरचा नाही ना त्या कॅरेक्टरचं मी वाढवतोय हे तिला कळलं हे जे आहे ते कळलं पाहिजे नाहीतर मग सगळं गडबड होते की आता कशाला करू मग नाहीतरी माझं नाहीच आहे असं झालं की मग बोंबललं सगळं म्हणजे माझा आणि हिचा सीन आहे तेजश्रीचा बाजारातला त्याच्यात मी हिच्याबद्दल बोलतोय मी नेहमी म्हणतो नाटकात तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुमच्याबद्दल जे बोललं जात आहे ते जास्त महत्वाचं असतं जे तुमच्या आधी बोललं जात आहे म्हणजे अरे त्या गिरीशसारखा साधा माणूस तो मी पाहिलाच नाही कधी असं माझ्याबद्दल बोललं गेलंय म्हणजे माझं कॅरेक्टर ऑलरेडी एस्टॅब्लिश झालं ना म्हणजे नंतर मी स्टेजवर येणार मग पहिल्यांदा मी दिसणार मग मी बोलणार पण त्याच्या आधी माझं वर्णन झालेलं आहे सो हे जे तिच्याकडे मी हिच्याबद्दल बोलतोय त्याच्यानंतर लोकांसमोर हिची फिगर तयार झाली आहे ना बरोबर सो ते इतकं मी प्रभावी केलं पाहिजे की लोकांना ही दिसली पाहिजे समोर डायरेक्ट हे कुठल्याच पुस्तकात मला वाटत नाही असतं किंवा नसतं पण हा शेवटी मी तुला म्हटलं की उद्देश तो प्रामाणिक पाहिजे प्रांजळ पाहिजे आणि निर्मळ पाहिजे एक्झॅक्टली आपण इथे काम करायला आलोय बेसिकली हे एक क्लिअर पाहिजे इथे ना आपण मैत्री करायला आलोय ना स्वतःची काही टिमगी गाजवायला आलो आपण इथे काम करायला आलोय ते कामच उत्तम झालं पाहिजे ह्याच्याकडे जर तुम्हाला लक्ष द्यायचं असेल आणि तेच जर तुम्हाला करायचं असेल ना तर या सगळ्या गोष्टी नाही आहेत इथे मी किती छान दिसते याच्यापेक्षा मी किती याच्यापेक्षा छान अभिनेत्री लोकांनी मला म्हणताय हे हा पॉइंटच नव्हता आमच्यावर हा माझ्यात कधीच नसतो मी कुठल्याही भूमिकेत काम करत असताना तो नसतो इट इज अ टीम वर्क आणि इट हॅज टू हॅपन लाईक अ टीम वर्क ओनली देन तुमचं पण काम उत्तम रीतीने बाहेर येऊ शकतं पहिला प्रेक्षक दिग्दर्शक असतो ना तुमचा या फील्डमध्ये मीडियामध्ये आणि तो सॅटिस्फाय झाला की तुला तुझ्या कटच्या स्वरावरूनच कळतं किंवा कट नंतर त्याच्या चेहऱ्यावर असं जे काही चेहरा करतो तो तिथेच कळतं तुला की झालाय त्याच्या मनाजोगं झालं तर करेक्ट झालाय नाहीतर मग गडबड आहे आणि कधी कधी डेली सोपला ते 2-3दा 3ऱ्या-4थ्या टेक नंतर त्यांच्यापाशी वेळ नसतो मग ते तसंच ठीक आहे त्यातल्या त्यात बरा झाला असं करून पुढे जातात पण ते सुद्धा सांगते आमच्या बाबतीत करताना ते सीन्स ऍज आय टोल्ड यू इतके व्यवस्थित वेल रिहर्स्ड असायचे इतके व्यवस्थित वेल प्लॅन्ड असायचे
बघताना ते खूप नॅचरल आणि मस्त वाटले, पण ते इतके वेल रिहर्स अँड वेल प्लॅन्ड असायचं. आणि छोटा सीन असला तरी वी ऑलवेज सॉ टू इट दॅट वी रिहर्स इट करेक्टली. आता तुम्ही रोज भेटायचा, त्यानंतर सिरियल संपल्यानंतर तरीसुद्धा आवर्जून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता, बोलणं होतं, भेटीगाठी होतात का? भेटीगाठी नाही, पण कधीतरी काहीतरी बोलणं होतं. जसं आता काहीतरी मला आठवतं तुझ्या मांजराचा फोटो तू पाठवलेला एकदा, किंवा ह्याची बायको आणि मुलगी आहे ना, त्या दोघींना प्रचंड डॉग्स आवडतात, अतिशय डॉग लव्हर्स बोथ ऑफ देम. सो त्याचं दुर्गासाठी कधीतरी सनीचा मी फोटो पाठवला असेल. आम्ही एक सिनेमा केला त्याच्यानंतर, बिन लग्नाची गोष्ट. तेव्हा आम्ही लंडनला त्याचं शूटिंग केलं होतं. आणि त्याला इतकं आम्हाला आधी काम केल्याचा ऍडव्हान्टेज मिळाला की ना, एकमेकांच्या कम्फर्ट झोन मध्ये यायची आम्ही. वी स्टार्टेड फ्रॉम द कॅरेक्टर्स पण थोडीफार तशीच होती आणि खूप मजा आली. तो सिनेमा पण खूप छान झाला. आणि ते प्रिया बापट आणि उमेश कामत होते त्याच्यामध्ये. चौघांचाच सिनेमा होता. आणि आत्ता टीव्ही वरती, मला वाटतं OTT वरती खूप छान चाललाय सिनेमा तो. खूप मोस्ट वॉच्ड फिल्म आहे ती, बिन लग्नाची गोष्ट. आदित्य इंगळे डिरेक्टर आहे त्याचा. आणि मस्त मस्त झाला होता सिनेमा तो, खूप छान झाला होता. सो तिथे पण एक मजा आली खूप काम करायला, आणि वेगळ्याच देशात वेगळा दिग्दर्शक. पण तो पण राहिलं होतं ना वाहन, विदाउट लायसन्स मी चालवतोय, आणि आम्ही दोघंच गाडी हिला घेऊन मी चालवली गाडी. पण असं म्हणजे आहे, जसं मला गिरीशचं गाणं खूप आवडतं. त्यामुळे असं काही आम्ही, मला वाटतं आठवतं आमच्या मेकअप रूम्स अशा होत्या ना की जरी त्या साईडला एकदम असल्या तरी मला वाटतं ऐकू जायचं, आणि मी गाणी लावायचे नाही. मी मेकअपला बसले की मला गाणी लावायची सवय आहे. सो खूप अशी सिमिलर गाणी आवडतात आम्हाला. म्हणजे मला गाण्याचं अगेन त्या हे वेळ अशोकमुळेच जास्त आलं, तर ती सिमिलर गाणी पण आवडतात. तर त्याच्यामुळे कंटिन्युअस भेटत नसलं तरी भेटल्यावरती यू फील द सेम, बिकॉज यू पार्ट ऑन अ व्हेरी नाईस नोट. एक छान प्रोजेक्ट आपण एक छान संपवला. त्याच्यातलं गिरीशचं काम मला आवडलं. आय वॉज कम्फर्टेबल वर्किंग विथ हिम. सो नंतर तो मला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये भेटला की असाच भेटला तरी एक देर इज अ वॉर्मथ अँड स्माइल. वाय? बिकॉज तुम्ही एका खूप चांगल्या नोटवरती एक प्रोजेक्ट संपवला, जे मला वाटतं फार महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की त्या 3 वर्षात एकदा जरी उद्देश चुकीचे दिसले असते, वाटले असते, जाणवले असते तर नाही होते. आमचे उद्देश दोघांचे क्लिअर होते, कामाच्या बद्दलचे होते, कामाच्या चांगल्याबद्दलचे होते, म्हणून असते. नाही तर नाही होत. नाही तर पुढच्या वेळी लगेच ती म्हणायची की नको गिरीश नको. झालं असतं नक्की होतं. आणि असं अरे बापरे गिरीश आहे का, असं होतं. नाही, इनफॅक्ट मध्ये आमच्याकडे नाटकं पण आली होती 2. नाही का गिरीश, आम्हाला आवडली नाही म्हणून ती केली नाही. म्हणजे स्क्रिप्ट नाही आवडलं एका ह्याच्यात. एका ह्याच्यात मी नाही म्हटलं कारण मी माझ्या मुलाकडे जाणार होते तेव्हा. मी सुट्टी घेतली होती आणि मी 1-1.5 महिना नव्हतेच. सो उलट वी आर व्हेरी ओपन टू डू न्यू प्रोजेक्ट्स टुगेदर, आणि वी विल डेफिनेटली एन्जॉय वर्किंग टुगेदर असं डेफिनेटली मला वाटतं. ह्याच तो म्हणाला तसा एका चांगल्या इंटेंटवरती, एका चांगल्या रीतीने तुम्ही तुमचा एक प्रोजेक्ट संपवलाय. सो इट्स नाईस अबाउट इट. गप्पा तर छान झाल्याच. गप्पांचं शेवट मला गाण्याने करायचं आहे, पण त्याआधी माझे गिफ्ट अजून संपले. आणि ताई, आपला कोविडमध्ये झाला होता इंटरव्ह्यू, आणि तो फिजिकल इंटरव्ह्यू झाला नव्हता, आणि त्यावेळेला गिफ्ट देता आले नाही तुला. अगं सो वॉट, काय घरून असं केला होता, कोविड मध्ये केला होता. पण तुला माहितीये का, आता परत मी तुझ्या चॅनलवर म्हणून सांगते, खूप जणांनी त्याच्यावरती कॉमेंट्स केल्या होत्या. आता एक डेफिनेटली मला ह्याविषयी बोलायला आवडेल. मी एकदा लिफ्टमध्ये जात होते, पार्श्वभूमी सांगते, आणि एक छोटी मुलगी होती अशी, माझ्याकडे बघत होती. आर यू सनीज मम्मा? तर म्हटलं आय एम सनीज मम्मा. डू यू लिव्ह इन सनीज हाऊस? म्हटलं येस, वी लिव्ह इन सनीज हाऊस. म्हणजे ते घर आमच्या घरातलं सर्वात 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 काय म्हणूया आपण, तो अल्फा आहे आमच्या घरातला, सनी आमचा. अशोकच्या बाबतीत पण मी तुला सनी असं केलं तरी त्याला राग येतो, काही बोलू नकोस, त्याचं काही असं हे करू नकोस, यु नो. इतका लाडका आमचा सनी आहे. आणि तेव्हा ना त्याला सनी हॅज अ स्किन प्रॉब्लेम. तर तुझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला पण सनीचं काय होतं ना, ही इज कम्फर्टेबल विथ मी ओनली. जर मी घरात असेल ना तर जिथे मी आहे, कारण तो अदरवाईज तो कम्फर्टेबलच नसता. जर मी असेल आणि त्याला मी बाहेर ठेवलं असतं, तो भुंकत बसला असता की मम्मा मला आत घे, कारण तो मी माझ्या शेजारी बसला होता म्हणून. तर ते ना त्याला म्हणतात एलिझाबेथ कॉलर. जेव्हा कॅट्स आणि डॉग्सना काही तुम्ही स्किनचं औषध लावलं तर त्याला ते कॉलर लावायचं
लावावे लागते जेणेकरून त्यांनी ते चाटता कामा नये. म्हणजे ते औषध पण त्यांच्या पोटात जाणं योग्य नसतं आणि ती जखम चिघळते. तर त्याच्यावरती बरं का बऱ्याच लोकांनी असं आपल्याकडे सोशल नेटवर्क मीडियावरती इतकं जजमेंटल माणसं असतात. असं लिहिलं होतं की कुत्र्याला पाठीमागे लॅम्प शेड घालून का बसवलंय. आता सर्वात पहिलं म्हणजे लॅम्प शेड लॅम्प लावायचे असे हे नसतील का. कुठलीही लॅम्प शेड नुसतं अशी गोल असेल त्याला लॅम्प लावण्यासाठी त्याला काहीतरी हे असेल ना सम डिव्हाइस आणि मग तुम्ही त्याच्यात बल्ब लावता. कुत्र्याला लॅम्प शेड घालून बसवले. तर मला असं म्हणायचं आमच्या जगातली सर्वात आवडती व्यक्ती आमचा सनी आहे. वी लुक आफ्टर हिम सो वेल म्हणण्यापेक्षा ते आमचं आद्य कर्तव्य आहे. कारण तो मुका प्राणी आहे. लहान मुलाला सुद्धा जर काही लागलं खुपलं तर ते सांगू शकतं आपल्याला. हे आपल्याला सांगूही शकत नाही. तुम्ही त्यांना जसे ठेवाल तसे. तर त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्ही इतके सेन्सिटिव्ह आणि इतके त्याच्यावर बोलताना पण माझ्या डोळ्यात पाणी येईल असा माझा सनी आहे. सो मला असं वाटायचं की असं तुम्ही कसं जज करू शकता की मी माझ्याकडे असणाऱ्या माझ्या आणि बरं मला समजा त्याला वाईट वागवायचंय तर माझ्या पाठीमागे मी त्याला दाखवेन का तसा बसलेला की सो ते मला एक डेफिनेटली आता सांगावंसं वाटेल की त्याला ही हॅड अन इन्फेक्शन आणि त्याच्यासाठी ती त्याला घातलेली कॉलर ते एनी पेट पेरेंट वुड नो इट. 2 आहेत कुत्रे. तेच म्हणते मी पेट पेरेंट. आणि तो मागे बसला का बसला होता कारण तो तेव्हा त्याला बरं नव्हतं आणि स्पेशली बरं नसलं की तो ही आय एम हिज मदर ओनली ना. सो ही इज मोस्ट कम्फर्टेबल विथ मी. मग मी जिथे असेल ना तिकडे तो बसलेला असतो. आणि जर मी त्याला बाहेर ठेवलं असतं इंटरव्ह्यू साठी तर तो सतत भुंकत राहिला असता. म्हणून म्हटलं ठीक आहे त्याला बसू दे पाठीमागे बसला ना शांतपणे बसू दे. लॅम्प शेड 3 आहेत माझ्या मांजरीसाठी. आणि लॅम्प शेड एक ऍडजस्टेबल आहे एक रंगीत आहे. हो सो ते म्हणून मला आज जास्त प्रकर्षाने तुझ्याच इंटरव्ह्यू मध्ये मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की प्लीज तुम्ही पटकन असे जजमेंटल होऊ नका कोणाच्याही बाबतीत. फार सोपं असतं ते. पण पुन्हा कसं आहे माहिती का तो एक विरंगुळा आणि आपण कोण ते कळत नाही म्हणून मुद्दामून बोलण्याची पद्धत. काही काम नाहीये त्यांना दिसेल त्याच्यावर फक्त कमेंट करायचंय किंवा वाटेल ते करायचं आणि त्यांना असं वाटतं आपण फारच फनी काहीतरी करतोय वगैरे असं काही. यावर सलील कुलकर्णीची खूप सुंदर कविता आहे. मी अलीकडेच शेअर केली होती इन्स्टावर. खूप सुंदर आहे. मला आता त्याचं नाव नाही आठवत आहे पण मी तुम्हाला फॉरवर्ड करते. अप्रतिम. मी त्यांना पण सांगितलं की हे चाललेलं आहे. फ्री आहे ना काहीही बोलू शकता तुम्ही आणि तुम्ही दिसत नाही त्या लिखाणाला चेहरा नाही आहे तेव्हा तुम्ही काही लिहू शकता. अरे बापरे हिच्या गिफ्ट संपत्ती एवढ्या गिफ्ट दिल्या आहेत की ते घेऊन जायला बॅग पण देते ती आपल्याला. अगं यू शुड हॅव. अगं तेव्हा नाही दिलंस म्हणून काय झालं. कम ऑन यार. पण मला खूप लागलं. किती सुंदर साडी आहे ती. व्हेरी प्रिटी ब्युटिफुल. ब्रँडचं नाव आहे शिनेल आणि आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. ओ ब्युटिफुल. थँक्यू मोहिनी ताई. हो पण हे त्यांनी करून घेतलेत. नाही तिची आई पुण्यातून ऑपरेट करते. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर साडी आहे आणि हा रंग नव्हता माझ्याकडे. खूप सुंदर रंग आहे. मी नक्की नेसेन आणि तुला मी फोटो पाठवेन. नक्कीच. थँक्यू सो मच. साड्या हा माझा अतिशय आवडता विषय. आणि हे जे कव्हर आहे ना साडीचं ते सुरतवरून आलंय बरं का. अरे वा काय सुंदर आहे. आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे अनु शर्मा आणि तिचा एक NGO आहे न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठीचा. अरे वा. आणि ती मुलं हे सगळं बनवतात. अबळ नाही सबळ संस्थेचं नाव आहे. सुरतला जर का गेलं तर प्लीज व्हिजिट करा. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. आणि ती बॅग तुमच्यासाठी. काय बापरे बापरे बापरे. म्हणजे न्यायला सगळं. थँक्यू सो मच. खूप मज्जा आली. त्याच्यावर नाव पण आहे पर्सनलाइज नेम टॅग. हो आणि गिटार आहे त्याच्यावरती. वा 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 वा. गिटार शिकायला पाहिजे मला. सो आपले आणखीन एक दिलके करीब मित्र आहेत निशांत दादा आवळे आणि चेरीपिक हा त्यांचा ब्रँड आहे. हो मग हे बॅग त्यांनी बनवले का हे. नाही ते पर्सनलाइज टॅग वगैरे हो सगळं तेच करतात.
आणि आपल्या बहुतेक म्हणजे कदाचित 1-2 राहिले असतील इंटरव्ह्यूज, तो सुद्धा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा बॅग आमच्यापर्यंत पोहोचली नसेल, पण पहिल्या इंटरव्ह्यू पासून आपण म्हणजे पहिल्या काही इंटरव्ह्यू पासून देतोय त्यांच्या बॅग्स. हो नाईस. आणि तुला गंमत माहितीये का, आपल्या म्हणजे आता तुमच्यासारखे लोक इथे येतात आणि ज्यांच्याकडे बॅग्स इंस्टाग्राम वरती सुद्धा दिसतात, खालती कमेंट्स होतात, अरे वा चेरी पिकची बॅग वाटते. हो अच्छा. नाईस नाईस. हा, एक दिवसाच्या ट्रॅव्हलला करेक्ट मस्त आहे. हो खूप छान आहे. आपल्या दौऱ्यांसाठी मस्त हा आहे. करेक्ट. थँक्यू. मला सांगायला आवडेल, आपण जिथे बसलेत आहे सौरंग रेस्टॉरंट दादर वेस्ट मध्ये आहे. इथे आहे नाव. येस. आणि विनय आणि मधुरा हे ओनर्स आहेत आणि अतिशय गोड आहेत ते दोघे जण, यंग आहेत. आणि याच्या आधी सुद्धा त्यांचं एक रेस्टॉरंट होतं, आता दादरमध्ये. आणि टिपिकल मराठमोळे पदार्थ इथे मिळतात. सो तुम्हाला चव घ्यायला आवडेल का, तर तुमच्यासाठी मी काहीतरी ऑर्डर केलंय. आवडेल. प्लीज घ्या. मटार पॅटीस आहे, कोथिंबीर वडी आहे आणि भाजणीचे वडे आहेत. अरे वा वा वा. कारण मी बऱ्याच वर्षांनी आयुष्यात पियुष बघते पियुष आणि आहे, पिते. लहानपणानंतर कित्येक वर्षामध्ये नाही घेतलेलं आहे. हे सगळं खाणं शक्य नाही. हा तुम्ही खाल, मी तुम्हाला सांगते, यू कांट स्टॉप. इट इज सो टेस्टी. हो ना. खूपच मस्त आहे. कुरकुरीत आहे. हो छान. वा. तू खा की. अगं त्यांची भाजणी सुद्धा मी घेऊन जाते माहिती. मग तू ये ना. तू खा. मी घे घेते. ना माझा थोडं. आता जरा तळले नको, कारण घसा खराब आहे. बरोबर. अर्धाच घेते ह्याच्यातला, मला अख्खा नको, पण डॉक्टर तो दिसतोय खूप इंटरेस्टिंग. थालीपीठ सारखंच आहे. हो हो. वा. खूप छान आहे. खमंग. जेवण सुद्धा अप्रतिम असते. अप्रतिम. अळवाचे फतफदे मिळते का? हो हो मिळतं. डाळिंबी उसळ, अरे वा वा वा. पिठलं त्यांचं फेमस आहे. अळवाचे फतफदे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, पण वरण भात तूप हा. सुद्धा खायला इथे लोक येतात. आजकाल तेच घरी मिळत नाही कारण लोकांना. खरंच छान आहे. छान आहे. It's nice. छान, वडा छान. खूप छान आहे. तो मोठा एकदम. खाता खाता जरा विचार करा ना, गाणं कुठलं गाणं. सिच्युएशनला न धरून पेक्षा माझं आवडतं गाणं गातो. मला ते गाणं खूप आवडतं. एक तर गाईड मधलं गाणं आहे ते. गाईड सगळ्यांचाच आवडता पिक्चर आहे. आणि त्या गाण्याची गंमत म्हणजे अशी, विशेषता अशी की ते गाणं 3 शॉट मध्ये शूट झालंय. म्हणजे आपण आता बघतो ते अगणित कट्स असतात, पण हे 3 शॉट मध्ये. आणि मला असा किस्सा कळला की विजयानंद साहेबांना ते गाणं एका तलावाच्या काठावर शूट करायचं होतं आणि सनसेटच्या आत शूट करायचं होतं आणि वेळ कमी होता. तर त्या गाण्यात देवानंद साहेबांनी वैदारेबांच्या खांद्यावर हात ठेवून शेवटी गळ्या दाखवलं विजयानंद साहेब. केलं मी गाणं. तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहां भी ले जाए राहें हम संग है, हो तेरे मेरे सपने अब एक रंग है, मेरे तेरे दिल का तय था एक दिन मिलना, जैसे बहार आने पर तय है फूल का खिलना, हो मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है. वा 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 वा. एक ओळ म्हटली तू म्हणालीस म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू. सहज हवन एंटरप्राइज हो चा हा खरवस आहे. वा वा वा. आणि अद्वैत पापट जे आपले दिलके करीब मित्र आहेत, त्यांनी हा तुमच्यासाठी आणलेला आहे. ऑर्गॅनिक गुळ आहे याच्यामध्ये. वा वा. डाएटला छान आहे. वा 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 वा. घे घे. धरू का? खूप छान आहे. अप्रतिम आहे. कमाल आहे. खरंच छान आहे. घ्या ना, घ्या ना, please. वा. थँक्यू सो खाणे, गिफ्ट, रेलचेल, सांताक्लॉज होतीस तू.
लवकरच आता पुन्हा यायला पाहिजे तुझ्याकडे. प्लीज मला खूप आवडेल, मला खूप आवडेल. आमचं खूप बोलायचं राहून गेलंय. हो आम्हाला अजून खूप बोलायचं खूप आहे. बोलायचं आम्हाला, Thank you. कारण तू बोलायला कमी देण्यासाठी गिफ्टच जास्त येते. खूप खूप धन्यवाद. खूप Thank you, धन्यवाद. thank you सगळ्यांना so much. सगळ्यांनी जे काय सगळ्यांनाच gift खूप दिलं, धन्यवाद. सगळ्यांना खूप धन्यवाद. थँक्स. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब जोडी तुझी माझी.